गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण नेक्स्ट सिस्टीम फार्मेकोलॉजीमध्ये स्टार्ट करणार आहोत, गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टीम. त्यामध्ये आपण 4 टॉपिक डिस्कस करणार आहोत. ट्रीटमेंट ऑफ पेप्टिक अल्सर, ट्रीटमेंट ऑफ and vomiting, or we can say emesis point of view, vomiting point of view कोणते ड्रग यूज करतात, प्रिव्हेंशन पॉइंट ऑफ व्ह्यू अँड ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू, ट्रीटमेंट ऑफ कॉन्स्टिपेशन अँड ट्रीटमेंट ऑफ डायरिया. हे 4 टॉपिक आहेत. तर त्यातला पहिला टॉपिक आज आपण स्टार्ट करणार आहोत, ड्रग्स युजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ पेप्टिक अल्सर. आणि डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्येही खूप कॉमनली यूज केले जाणारे ड्रग आहेत. तर यामध्ये आपण सुरुवातीला बेसिक गोष्टी डिस्कस करणार आहोत. पेप्टिक अल्सर म्हणजे काय, त्याचे इटिओलॉजिकल फॅक्टर कोणते आहेत, आणि त्यानंतर आपण त्याची पॅथोफिजिओलॉजी डिस्कस करून नंतर आपण ट्रीटमेंट ऑप्शन्स कोणते असू शकतात ते आपण डिस्कस करणार आहे. तर सुरुवातीला आपण बेसिक पॉइंट्स डिस्कस करणार आहोत पेप्टिक अल्सरशी रिलेटेड. ओके. एखाद्या पेशंटला जर ऍसिडिटी झाली तर तुम्ही कोणकोणते ड्रग्स त्या पेशंट मध्ये यूज करतात डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये, किंवा ऍसिडिटी होऊ नये म्हणून तुम्हाला द्यायचं असेल? येस, फॅमोटिडिन. फॅमोटिडिन. ओके, फॅमोटिडिन नावाचा ड्रग तुम्ही यूज करतात. व्हेरी गुड. ठीक आहे. आता पेप्टिक अल्सरची मॅनेजमेंट आपण जे डिस्कस करणार आहोत, ओके, तर त्यामध्ये हे सर्व ड्रग आपण डिस्पेप्सियासाठीही यूज करतो. ओके. डिस्पेप्सिया म्हणजे काय? तर डिस्पेप्सिया म्हणजे अपसेट स्टमक जे असतं, किंवा त्यामध्ये ॲबनॉर्मल ऍसिड सिक्रेशनमुळे ही कंडिशन डेव्हलप होते. तर डिस्कम्फर्ट असतं, ॲब्डोमिनल फुलनेस असतं, इपिगॅस्ट्रिक पेन असतं. ओके. तर त्यामध्ये आपण हे ड्रग्स यूज करतो. तर ऍसिडिटी, डिस्पेप्सिया या पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही फॅमोटिडिन नावाचा ड्रग यूज करता. अजून कोणता ड्रग यूज करतात फॅमोटिडिन सोडून ऍसिडिटी पॉइंट ऑफ व्ह्यू? रॅनिटिडिन, ओमेप्राझोल, पॅन्टोप्राझोल. ओके, रॅनिटिडिन, ओमिप्राझोल, पेंटाप्राझोल. ओके, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त रॅबिप्राझोल. रॅबिप्राझोल. ओके. याच्या व्यतिरिक्त काही इन्स्टंट रिलीफ मिळण्यासाठी पेशंटला? सुक्रॉल्फेट आणि ते अल्युमिनियम हायड्रॉक्साईड सर. अल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि मॅग्नेशियम लॅन्सोप्राझोल. हायड्रॉक्साईड. अल्युमिनियम फॉस्फेट. ओके, लॅन्सोप्राझोल सांगितलं. अल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड लॅन्सोप्राझोल. लॅन्सोप्राझोल. ओके. तर अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड सस्पेन्शन जेलुसिल आहे, किंवा आता ओमी पण येतो, ओमी MPS. त्यामध्ये अजून सायमिथिकॉन पण एक घटक असतो, तर ते यूज करतात. सुक्राल्फेट तुम्ही सांगितलं. ठीक आहे. तर हे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज केले जाणारे ड्रग आहेत. ओके. तर खूप सारे ड्रग तुम्हाला पेप्टिक अल्सरच्या मॅनेजमेंट मध्ये ऑलरेडी माहीत आहेत, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला टॉपिक हा क्लासिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू सोपा वाटेल, बरोबर आहे. परंतु तुम्हाला यामध्ये प्रत्येक ग्रुपचं काही गोष्टी इन डिटेल माहीत असणं गरजेचं आहे. हा टॉपिक डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जास्त कॉमनली यूज केले जाणाऱ्या ड्रग्सशी रिलेटेड असल्यामुळं एक्झाम मध्ये, थेअरीमध्ये याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, त्याचप्रमाणे वायवा मध्येही याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो.
त्यामुळं तुम्हाला ह्या टॉपिकचं सर्व डिटेल्स माहीत असणं गरजेचं आहे. ओके, तर त्यासाठी आपण सर्व बेसिक गोष्टी पहिले डिस्कस करून मग इंडिव्हिज्युअल ड्रग डिस्कस करणार आहे. तर ऍसिडिटी असेल पेशंटला, डिस्पेप्सी असेल, पेप्टिक अल्सर असेल, तर त्यासाठी खूप सारे हे ड्रग अवेलेबल आहेत. ओके, तर यामध्ये अजून एक पॉइंट जो राहिलेला आहे, काही पेशंटला एक ऑर्गॅनिझम ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम असतो, त्याच्यामुळे अल्सर डेव्हलप होतात. ओके, त्या ऑर्गॅनिझमचं नाव आहे एच पायलोरी. ओके, तर एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर असेल तर त्यामध्ये आपण काय मॅनेजमेंट देतो किंवा काय ट्रीटमेंट देतो? एमॉक्सिक्लिन अँटीबायोटिक, टिनिडेझोल IV हा, इंजेक्शन आणि पॅनचं इंजेक्शन BDS. ओके, पॅनचं इंजेक्शन बीडी असतं. ओके, येस. ओके, नाही आता एच याच्या पायलोरी किट पण असतं सर कंबाईन टॅबलेटचं. येस येस येस, तर त्यामध्ये बेस्ट तुम्हाला एच पायलोरी किट जे आहे, ओके, त्याविषयी माहित असणं गरजेचं आहे. आणि त्या किटमध्ये 2 अँटीबायोटिक प्लस प्रोटॉनपम्प इन्हिबिटर एक, अशा 3 ड्रगचं कॉम्बिनेशन आपण देतो. बीडी काही 1 वीक रेजिमेन आहे, काही 2 वीक रेजिमेन आहे. तर हे एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सरच्या मॅनेजमेंटमध्ये जी रेजिमेन आहे ती पण तुम्हाला एखादी रेजिमेन माहित असणं गरजेचं आहे. ती 2 मार्कच्या क्वेश्चनला विचारू शकतात. ओके, तर आपण पहिले बेसिक गोष्टी जाणून घेऊया पेप्टिक अल्सर विषयी. आणि ड्रगची नावं तुम्ही मला सर्व जवळजवळ सांगितलेली आहे. ओके, फक्त आता कसं आहे की क्लासिफिकेशन मध्ये जास्त ड्रग असू शकतात, बरोबर आहे. आता याच्यामध्ये अजून अँटीकोलिनर्जिक ड्रग पण आपण पेप्टिक अल्सर मध्ये किंवा ऍसिड सिक्रेशन कमी करण्यासाठी वापरू शकतो, परंतु आता वापरत नाही कारण बेटर ड्रग्ज अवेलेबल आहे. आपण अँटीकोलिनर्जिक मध्ये पाहिलंय अँटी स्पाझमोटिक अँटी सिक्रेटरी ग्रुप पण आहे, बरोबर आहे. त्यामध्ये आपण प्रोपॅनथेलिन, पायरिन्झिपाइन, थेलिन्झिपाइन हे एक्झाम्पल पण पाहिलेले आहेत काही. तर तो ग्रुप एक आपल्या डिस्कशन मध्ये किंवा तुमच्या सांगण्यात आला नाही कारण तो यूज होत नाही. ठीक आहे, तर तो एक आहे. अजून प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स, मिझोप्रोस्टॉल, एनप्रोस्टिल, रायोप्रोस्टिल, तो एक क्लासिफिकेशन मध्ये येईल. तर जे ड्रग कॉमनली यूज केले जातात ते सर्व तुम्ही सांगितलेले आहे. तर आपण पहिले बेसिक काय करणार आहोत की पेप्टिक अल्सर म्हणजे काय ते पाहूया, रिस्क फॅक्टर पाहूया, आणि मग ऍसिड सिक्रेशन कसं होतं, बरोबर आहे, ते आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर ऍसिड, आता ह्या सर्व कंडिशन मध्ये ऍसिड सिक्रेशन कसं कमी केलं जाऊ शकतो हा महत्वाचा पॉइंट आहे. कोणकोणत्या वेने ऍसिड सिक्रेशन कमी केलं जातं म्हणून तुम्हाला फिजिओलॉजी पार्ट ऑफ ऍसिड सिक्रेशन माहित असणं गरजेचं आहे. आणि मग एक्झाम मध्ये काय क्वेश्चन येतील फार्मेकॉलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर आपण बेसिक गोष्टी स्टार्ट करूया. आता पेप्टिक अल्सर मध्ये बेसिक आपण आता व्हॉट इज अल्सर पहिले पाहून घेणार आहोत. अल्सर म्हणजे काय, तर जी आपली इपिथेलियल लाइनिंग असते कोणत्याही ऑर्गनला, त्या इपिथेलियल लाइनिंग, ती इपिथेलियल लाइनिंग जर ब्रेक झाली तर त्यावेळेस आपण म्हणतो की अल्सर डेव्हलप झाला. ओके, तर अल्सर मीन्स डिसरप्शन इन द इंटिग्रिटी ऑफ इपिथेलियल लाइनिंग. ओके, आणि पेप्टिक अल्सर it occurs in the part of gastrointestinal tract which is exposed to gastric acid and pepsin. पेप्टिक अल्सर हा गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकच्या ज्या पार्ट मध्ये गॅस्ट्रिक ऍसिड आणि पेप्सिन जो पार्ट एक्सपोज होतो त्या ठिकाणी डेव्हलप होतो, आणि ते आहेत स्टमक आणि डिओडिनम. म्हणजे दिस इज द साइट ऑफ पेप्टिक अल्सर डेव्हलप. दिस इज द साइट वेअर पेप्टिक अल्सर अकर्स, स्टमक अँड डिओडिनम. ओके, तर स्टमकचं जे इपिथेलियल लाइनिंग आहे ती ब्रेक झाली, डिओडिनमची इपिथेलियल लाइनिंग ब्रेक झाली, तर अल्सर डेव्हलप होतो. याच्या आधीची स्टेज असते इरोजन्स, ज्याच्यात मायनर कट्स असतात त्याला आपण इरोजन्स म्हणतो.
तर खूप साऱ्या पेशंटमध्ये ज्यांच्यात ऍसिड सिक्रेशन जास्त असतो त्यांची जर स्कोपी केली तर गॅस्ट्रिक इरोजन पण पेशंटला दिसून येतात आणि इरोजनच्या पुढची स्टेप मग अल्सर डेव्हलप होतात. ओके, तर हे झालं पेप्टिक अल्सर. तर साइट्स काय आहे, स्टमक आणि डिओडिनम. जर स्टमक मध्ये अल्सर डेव्हलप झालं तर त्याला गॅस्ट्रिक अल्सर म्हणतात. डिओडिनम मध्ये जर अल्सर डेव्हलप झाला तर डिओडिनल अल्सर असं म्हणतात. ओके, तर पेप्टिक अल्सरचे दोन टाईप आहे, गॅस्ट्रिक अल्सर आणि डिओडिनल अल्सर. आता स्टमक मध्ये जी कॉमनेस्ट लोकेशन आहे जिथं गॅस्ट्रिक अल्सर्स जास्त दिसून येतात ती पायलोरिक पार्ट ऑफ द स्टमक आहे. तर बॉडी स्टमकचे वेगवेगळे पार्ट आहे, फंडस, बॉडी ऑफ द स्टमक, पायलोरिक पार्ट. ओके, तर पायलोरिक पार्टला जास्त चान्सेस असतात आणि डिओडिनल अल्सर हे डिओडिनमचे जे पार्ट आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड असे पार्ट असतात डिओडिनम, तर फर्स्ट पार्ट ऑफ द डिओडिनम मध्ये दिसून येतात. तर हे पेप्टिक अल्सरचे दोन टाइप्स आहे, गॅस्ट्रिक अल्सर अँड डिओडिनल अल्सर. ओके, आता ह्या दोघांमध्ये डिओडिनल अल्सर जास्त कॉमनली दिसून येतात, 5 पट ते जास्त आहेत. मेल आणि फिमेलचा विचार केला तर मेन मध्ये वुमेन पेक्षा जास्त चान्सेस आहे. डिओडिनल अल्सर 30 ते 50 वयामध्ये जास्त दिसून येतात आणि गॅस्ट्रिक अल्सर 50 ते 70 लोकांमध्ये जास्त दिसून येतात. आणि ज्या लोकांचा ब्लड ग्रुप ओ आहे ते जास्त प्रोन अल्सरसाठी. ओके, तर हे थोडा इन्सिडन्स रिलेटेड गोष्टी झाल्यात. डिओडिनल अल्सर स्लाइटली जास्त आहे गॅस्ट्रिक अल्सर पेक्षा. मेल मध्ये जास्त इन्सिडन्स आहे वुमेन पेक्षा. डिओडिनल अल्सर 30 ते 50 वयात जास्त दिसतात, तर गॅस्ट्रिक अल्सर 50 ते 70 वयात जास्त दिसतात. आणि ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप ओ आहे त्यामध्ये त्यांना जास्त चान्सेस असतात पेप्टिक अल्सर होण्याचे. आता काय काय कारण आहेत पेप्टिक अल्सर होण्याचे, तर यामध्ये काही अग्रेसिव्ह फॅक्टर असतात, काही डिफेन्सिव्ह फॅक्टर असतात. अग्रेसिव्ह फॅक्टर वाढले तर पेप्टिक अल्सरची रिस्क वाढते, किंवा डिफेन्सिव्ह फॅक्टर कमी झाले तर पेप्टिक अल्सरची रिस्क वाढते. म्हणजे जेव्हा अग्रेसिव्ह फॅक्टर आणि डिफेन्सिव्ह फॅक्टर मध्ये इम्बॅलन्स तयार होतो त्यावेळेस अल्सर डेव्हलपमेंटचे चान्सेस वाढतात. आणि अग्रेसिव्ह फॅक्टर मध्ये द मोस्ट इम्पॉर्टंट अग्रेसिव्ह फॅक्टर जो आहे तो गॅस्ट्रिक ऍसिड आहे, HCl. ओके, तर तो वाढला तर गॅस्ट्रिक अल्सर किंवा ड्युओडेनल अल्सरचे चान्सेस वाढतात. तर कोणकोणते अग्रेसिव्ह फॅक्टर आहे हे मी तुमच्याशी डिस्कस करतो. आता हा जो पार्ट आहे हा जस्ट नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. तुम्हाला जर मेडिसिन मध्ये पेप्टिक अल्सर क्वेश्चन आला तर तुम्ही बाकी गोष्टी ह्या मेन्शन करू शकतात. फार्मॅकॉलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू हे काही लिहायचं नाही, क्लासिफिकेशन पासून आपला टॉपिक मेन फार्मॅकॉलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू चालू होईल. तर अग्रेसिव्ह फॅक्टर मध्ये मेन गॅस्ट्रिक ऍसिड आहे, HCl. त्यानंतर पेप्सिन आहे. ओके, त्यानंतर बाईल, H पायलोरी ऑर्गॅनिझम हे अग्रेसिव्ह फॅक्टर मध्ये येतात. तर ऍसिड, पेप्सिन, H पायलोरी ऑर्गॅनिझम, बाईल आणि काही ड्रग्स पेप्टिक अल्सर प्रोड्यूस करतात. त्यात नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स आणि दुसरे आहे कॉर्टिकोस्टेरॉइड. तर एनसेड्स आणि कॉर्टिकोस्टेरॉइडच्या ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये पेप्टिक अल्सर किंवा डिस्पेप्सिया तुम्हाला सांगायचंच आहे. एनसेड्स आणि कॉर्टिकोस्टेरॉइड हे असे ग्रुप आहे जे पेप्टिक अल्सर प्रोड्यूस करतात. ओके, तर हे अग्रेसिव्ह फॅक्टर झाले. ओके, डिफेन्सिव्ह फॅक्टर मध्ये काय येतात, तर जे म्युकोजल ग्लॅन्ड मधून म्युकस सिक्रेशन होतं, बायकार्बोनेट सिक्रेशन होतं, ते डिफेन्सिव्ह फॅक्टर आहे. प्रोस्टॅग्लॅन्डिन प्रोटेक्टिव्ह इन नेचर आहे आणि एनसेड प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस कमी करूनच पेप्टिक अल्सरची रिस्क वाढवतात. बरोबर आहे, तर प्रोस्टॅग्लॅन्डिन हा एक डिफेन्सिव्ह फॅक्टर आहे. नायट्रिक ऑक्साईड हा पण डिफेन्सिव्ह फॅक्टर आहे. नायट्रिक ऑक्साईड म्हणजे NO. म्युकोजल ब्लड फ्लो, जर म्युकोजल ब्लड फ्लो चांगला असेल तर पेप्टिक अल्सरची रिस्क कमी असते. आणि इनेट रेजिस्टन्स ऑफ द म्युकोजल सेल, दॅट इज ऑल्सो डिफेन्सिव्ह फॅक्टर. तर डिफेन्सिव्ह फॅक्टर मध्ये म्युकस, बायकार्बोनेट, प्रोस्टॅग्लॅन्डिन्स, म्युकोजल ब्लड फ्लो, नायट्रिक ऑक्साईड अँड
इनेट रेजिस्टन्स ऑफ द म्युकोजल सेल, हे सगळे डिफेन्सिव्ह फॅक्टर आहेत. याच्यात जर इम्बॅलन्स झाला तर पेप्टिक अल्सरची रिस्क वाढते. ओके, तर ऍसिड आणि पेप्सिन हे दोन अग्रेसिव्ह फॅक्टर तर तुम्हाला लक्षातच ठेवायचे. आणि प्रोटेक्टिव्ह फॅक्टर मध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन्स एक लक्षात ठेवायचं आहे, म्युकोज आणि म्युकस सिक्रेशन आणि म्युकोजल ब्लड फ्लो हे ऍटलिस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर प्रोस्टॅग्लॅन्डिन्स आर प्रोटेक्टिव्ह इन नेचर, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. म्हणजे प्रोस्टॅग्लॅन्डिन जे आपल्या स्टमक मध्ये सिंथेसाइज होतात लोकली, ते पेप्टिक अल्सर प्रिव्हेंट करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि इन्सेड्स प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस इनहिबिट करतात, म्हणून ते पेप्टिक अल्सर प्रोड्यूस करतात, हे त्या मागचं रिझन आहे. तर हा पहिला पॉइंट झाला, इम्बॅलन्स बिटवीन अग्रेसिव्ह अँड डिफेन्सिव्ह फॅक्टर. दुसरा जो आहे झोलिंजर इलिसन सिंड्रोम, हा एक गॅस्ट्रिन सिक्रेटिंग ट्यूमर आहे, ज्यात गॅस्ट्रिन सिक्रेट होतं आणि मग गॅस्ट्रिन ऍसिड सिक्रेट करतो. ओके, त्यानंतर मग काय ऍसिड सिक्रेट करतो. सो झोलिंजर इलिसन सिंड्रोम जे आहे त्यात गॅस्ट्रिन रिलीज होतं आणि गॅस्ट्रिन मग ऍसिड सिक्रेशन करतो. तर ज्या पेशंटला झोलिंजर इलिसन सिंड्रोम आहे, म्हणजे गॅस्ट्रिन सिक्रेटिंग ट्यूमर आहे, तर अशा पेशंटमध्ये ऍसिडिटीचे चान्सेस वाढतात, नंतर पेप्टिक अल्सरचे चान्सेस वाढतात. स्ट्रेस, सर्वांनाच माहिती आहे की स्ट्रेसमुळे ऍसिड सिक्रेशन वाढून पेप्टिक अल्सर होऊ शकतो. त्यानंतर हेड इंजुरी आणि बर्न, हे पण दोन कारण आहेत ज्याच्यामध्ये अल्सर होऊ शकतो. बर्नमुळे जे अल्सर होतं त्याला कर्लिंग अल्सर म्हणतात, आणि हेड इंजुरीमुळे जे होतं त्याला कुशिंग अल्सर म्हणतात. आणि लास्ट एच पायलोरी ग्रॅम निगेटिव्ह अनेरोबिक बॅसिलाई, यामुळे ही पेप्टिक अल्सर होऊ शकतो. तर एच पायलोरी ऑर्गॅनिझम हा ग्रॅम निगेटिव्ह अनेरोबिक ऑर्गॅनिझम आहे, त्यामुळं अँटीबायोटिक आपण त्यात यूज करतो एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सरला. त्यामध्ये आपण अनेरोबिक ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह असणारे अँटीबायोटिक यूज करतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हे सगळे रिस्क फॅक्टर झाले. ओके, जे ऑस्ट्रेलियन सायंटिस्ट आहे मार्शल आणि वॅरेन, यांनी एच पायलोरी आणि पेप्टिक अल्सरचं असोसिएशन पहिल्यांदा डिस्कवर केलं, आणि त्यामुळे मार्शल आणि वॅरेनला नोबेल प्राइज भेटलं होतं. ओके, मार्शल आणि वॅरेनला 2005 मध्ये नोबेल प्राइज मिळालं त्यांच्या डिस्कवरीसाठी. तर हे सगळे रिस्क फॅक्टर झाले. इम्बॅलन्स बिटवीन अग्रेसिव्ह अँड डिफेन्सिव्ह फॅक्टर. अग्रेसिव्ह मध्ये ऍसिड, पेप्सिन, ओके, बाईल आणि एनसेड्स, कॉर्टिकोस्टेरॉइड येतात. आणि डिफेन्सिव्ह फॅक्टर मध्ये म्युकोजल ब्लड फ्लो, म्युकस अँड बायकार्बोनेट सिक्रेशन, प्रोस्टॅग्लॅन्डिन, नायट्रिक ऑक्साईड, ओके, म्युकोजल सेलची इनेट रेजिस्टन्स पॉवर, हे सगळे डिफेन्सिव्ह फॅक्टर येतात. याच्यात इम्बॅलन्स झाला, पेप्टिक अल्सर होऊ शकतो. झोलिंजर इलिसन सिंड्रोम, गॅस्ट्रिन सिक्रेटिंग ट्यूमर, त्यामध्ये पेप्टिक अल्सरचे चान्सेस आहेत. स्ट्रेस, हेड इंजुरी, बर्न मधल्या मुळे जे अल्सर होतात त्यामध्ये पेप्टिक अल्सर होऊ शकतो, आणि एच पायलोरी इन्फेक्शन. तर हे झाले रिस्क फॅक्टर. ओके, त्यांनी पेप्टिक अल्सर होऊ शकतो. आता सायन्स अँड सिम्पटम तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. पेप्टिक अल्सरचे सायन्स सिम्पटम्स, कॅरेक्टरिस्टिक पेन असतं, ॲब्डोमिनल पेन, लोकेशन जे असतं इपिगॅस्ट्रिक रिजन मध्ये असतं. ओके, आणि गॅस्ट्रिक अल्सरचं पेन जे आहे ते म्हणजे फूड घेतल्यानंतर ॲग्रिवेट होतं, आणि डिओडेनल अल्सरचं पेन रिलीव्ह होतं. तर कॅरेक्टरिस्टिक पेन जे आहे ते इपिगॅस्ट्रिक रिजन मध्ये असतं. त्यानंतर ब्लोटिंग सेन्सेशन असतं, ॲब्डोमिनल फुलनेस असतं पेशंटला, नॉशिया, काही वेळेस वॉमिटिंग होते. तर मेन जे डिस्कम्फर्ट असतो, पेन असतं, ते इपिगॅस्ट्रिक रिजन मध्ये असतं, प्लस ॲब्डोमिनल ब्लोटिंग, ॲब्डोमिनल फुलनेस, नॉशिया, वॉमिटिंग. आणि काही पेशंटमध्ये उलटीमध्ये रक्त पडू शकतं, त्याला हिमॅटिमेसिस असं म्हणतात. काही पेशंटला ड्युरिंग डिफिकेशन जे फिकल मॅटर आहे त्यात रक्त पडतं, त्याला मलिना असं म्हणतो. तर मलिना. ज्यामध्ये मग अल्सर डेव्हलप होतो, आणि अल्सर नंतर पुढं ब्लिडिंग होतं लोकल,
तर त्यामध्ये हिमॅटेमेसिस आणि मलिना दिसू शकतं. तर हे कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स आणि साइन्स आहे पेप्टिक अल्सरचे. जर तो ट्रीट नाही केला, कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात पेप्टिक अल्सरमध्ये, तर ब्लिडिंगचे चान्सेस वाढतात. परफोरेशन, जर फुल थिकनेस इन्व्हॉल्व झाली तर पेप्टिक अल्सरचं परफोरेशन होऊ शकतं आणि पायलोरिक स्टेनोसिसचे चान्सेस वाढतात. काही पेशंटमध्ये मॅलिग्नन्सी ही डेव्हलप होऊ शकते. त्यामुळं जर अनट्रीटेड राहिला तर हे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ब्लिडिंग, परफोरेशन, पायलोरिक स्टेनोसिस आणि मॅलिग्नन्सी. डायग्नोसिस कसं केलं जातं पेप्टिक अल्सरचं? तर सोपं आहे ते गॅस्ट्रिक आपण जे स्कोपी करतो त्या थ्रू आपण डायग्नोस करू शकतो पेप्टिक अल्सरचं. ठीक आहे. तर डायग्नोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू जे साइन सिम्पटम्स वरून एक आहे. ठीक आहे. आणि आता साइन सिम्पटम्स हे बाकी इरोजन असले तरी तुम्हाला होऊ शकतं. मग अल्सर डेव्हलप झालाय की नाही, तर त्यामुळे आपल्याला गॅस्ट्रोस्कोपी करणं गरजेचं असतं. ओके. एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर असेल तर एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर कसा डायग्नोस केला जातो? एच पायलोरी ऑर्गॅनिझम आहे किंवा नाही, त्याच्याविषयी काही तुमच्या डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये काही प्रोसिजर करतात? बायोप्सी करतात सर. बायोप्सी. हा. ओके. अजून नॉन इन्व्हेजिव्ह प्रोसिजर काही? एंडोस्कोपी विथ बायोप्सी बरोबर आहे. युरिया ब्रीथ टेस्ट करतात का क्लिनिकल प्रॅक्टिस पॉइंट ऑफ व्ह्यू? किट असतं ना सर, ते किट वर बघतात ना, ते 8 दिवसात काहीतरी डेव्हलप होतं. आरयूटी किट. आरयूटी. कोणतं किट? एच पायलोरस. ओके. किट. ओके. 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 ठीक आहे. आता फिजिओलॉजी ऑफ ऍसिड सिक्रेशन पहिले तुम्हाला मी डिस्कस करणार आहे. हे पण नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू मी तुमच्याशी डिस्कस करतो की ऍसिड सिक्रेशन, आता हे सर्व गोष्टी ज्या आहेत, शेवटी कसं आहे की आपल्याला ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू काय करायचं असतं, तर तुम्हाला ऍसिड सिक्रेशन तर कमी करणं गरजेचं आहे. आणि एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर असेल तर त्यात तुम्हाला ॲडिशनली अँटीबायोटिक्स द्यावं लागतात. बरोबर आहे. तर बाकी कॉजेसमध्ये तुम्ही ऍसिड सिक्रेशन कमी केलं तरी पण खूप फरक पडतो. तर पहिले तुम्हाला ऍसिड सिक्रेशन कसं होतं ते माहित पाहिजे. ओके. आता हे सगळे जे पॉइंट आहेत, हे सगळे पॉइंट बेसिक पॉइंट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू मी डिस्कस करतोय. ठीक आहे. तर फिजिओलॉजी ऑफ ऍसिड सिक्रेशन, हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड पेप्सिनोजन आर द टू प्रिन्सिपल गॅस्ट्रिक सिक्रेटरी प्रोडक्ट्स कॅपेबल ऑफ इंड्युसिंग म्युकोजल इंजुरी. जे अल्सर डेव्हलप होतं त्यामध्ये दोन ॲग्रेसिव्ह फॅक्टर आहे. एक हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि दुसरा आहे पेप्सिनोजन. तो पेप्सिन मध्ये कन्वर्ट झाल्यावर तो पेप्सिन म्युकोजल डॅमेज करतो. बरोबर आहे. तर HCl आणि पेप्सिनोजन, पेप्सिनोजनच्या ऐवजी तुम्ही पेप्सिन पण कन्सिडर करू शकता, कारण पेप्सिनोजन पहिले पेप्सिन मध्ये कन्वर्ट होतो आणि मग पेप्सिन ते म्युकोजल डॅमेज करतं. आणि म्युकोजल इंजुरी झाली तर पहिले इरोजन डेव्हलप होणार, इरोजन नंतर अल्सर डेव्हलप होणार. तर ऍसिड सिक्रेशन जे आहे, ओके, तर हे कोणत्या सेल मधून रिलीज होतं ऍसिड, हे तुम्हाला माहित आहे का? येस सर. कोणत्या? परायटल सेल. ठीक आहे. परायटल सेल जे आहे आपल्या स्टमक मध्ये ते ऍसिड सिक्रेट करतात. तर परायटल सेलवर एक पंप असतो, त्याला आपण प्रोटॉन पंप असं म्हणतो. त्यालाच H+K+ATPase पंप असंही म्हणतात. तर तिथून परायटल सेल मधून H+ रिलीज होतो, क्लोराईड रिलीज होतं आणि मग H+Cl- एकत्र येऊन हायड्रोक्लोरिक ऍसिड बनतं. तर परायटल सेल रिस्पॉन्सिबल फॉर ऍसिड सिक्रेशन. आणि हे परायटल सेल ऍसिड सिक्रेशन कसं करतात, तर परायटल सेलला स्टिम्युलस व्हेरियस केमिकल्स कडून मिळतो. हिस्टामिन नावाचा सबस्टन्स आहे,
ऍसिटिल कोलिन नावाचा सबस्टन्स आहे, गॅस्ट्रिन नावाचा सबस्टन्स आहे. हे परायटल सेलला स्टिम्युलेट करून ऍसिड सिक्रेशन करतात, म्हणून त्यांना इम्पॉर्टंट सिक्रेटोगॉक्स म्हणतात. बरोबर आहे. जर ह्या तिघांची ऍक्शन कमी केली आपण परायटल सेलवर, तर ऍसिड सिक्रेशन कमी होणार आहे. बरोबर आहे. तर ऍसिड सिक्रेशन परायटल सेल मधून जे होतं ते ऍसिड सिक्रेशन स्टिम्युलेट कोण करतं? हिस्टामाइन, ऍसिटिल कोलिन आणि गॅस्ट्रिन. आता हे वेगवेगळ्या सेल्स आहेत, हे पण नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्कस मी करत आहे. परायटल सेल ज्या स्टमक मध्ये असतात त्या गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेट करतात. ज्या जी सेल आहे एंट्रल जी सेल ते गॅस्ट्रिन रिलीज करतात. स्टमक मध्ये अजून एक सेल असतात, त्याला एंटरोक्रोमॅफाइन लाईक सेल म्हणतात, ECL. त्या हिस्टामाइन रिलीज करतात. व्हॅगस नर्व जी स्टमकला ड्युओडेनमला सप्लाय करते, त्या व्हॅगस नर्व ही पॅरासिम्पॅथेटिक इन नेचर आहे, त्यामुळे व्हॅगस नर्व मधून ऍसिटिल कोलिन रिलीज होतं. ज्या चिप सेल आहेत स्टमक मध्ये त्या पेप्सिनोजन रिलीज करतात, आणि डी सेल जे आहेत त्या सोमॅटोस्टॅटिन रिलीज करतात. आता हे फिजिओलॉजी पार्ट आपण डिस्कस करतो, यातलं काही ना काही तुम्हाला लक्षात राहील की परायटल सेल ऍसिड रिलीज करतात. ओके. त्यानंतर एंटरोक्रोमॅफाइन सेल ह्या हिस्टामाइन रिलीज करतात, आणि व्हॅगस जे आहे ती ऍसिटिल कोलिन रिलीज करते, आणि जी सेल गॅस्ट्रिन रिलीज करतात. ओके. आणि चिप सेल पेप्सिनोजन रिलीज करतात, आणि त्याचं कन्व्हर्जन पेप्सिन मध्ये होतं, तो म्युकोजल डॅमेज करतो. डी सेल सोमॅटोस्टॅटिन रिलीज करतात. हे वेगवेगळ्या सेल्स आहे, आणि ते काय रिलीज करतात हे मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. ओके. आता हे ऍसिड सिक्रेशन जे आहे, ओके, काही बेसल ऍसिड सिक्रेशन होतं, नॉर्मल ऍसिड सिक्रेट होत राहतं, काही स्टिम्युलेटेड कंडिशन मध्ये ऍसिड सिक्रेट होतं. तर बेसल ऍसिड प्रोडक्शन हे सर्कॅडियन पॅटर्न नुसार रिलीज होतं. हायेस्ट लेवल जे असते ड्युरिंग नाईट असते, आणि लोएस्ट लेवल ऍसिड सिक्रेशनची ड्युरिंग मॉर्निंग असते. कोलिनर्जिक इनपुट वाया व्हॅगस नर्व, म्हणजे व्हॅगस नर्व मधून जे ऍसिटिल कोलिन रिलीज होत आहे, आणि एंटरोक्रोमॅफिन सेल मधून जे हिस्टामाइन रिलीज होत आहे, these are the principal contributor for basal acid secretion. स्टिम्युलेटेड गॅस्ट्रिक सिक्रेशन जे असतं हे 3 फेज मध्ये होतं, डिपेंडिंग ऑन द साइट वेअर द सिग्नल ओरिजिनेट, सिफेलिक, गॅस्ट्रिक अँड इंटेस्टाइनल. आता हे सगळं बेसिक पार्ट आहे, याच्यात काही डिटेल मध्ये तुम्हाला पाठ करायचं नाहीये किंवा काही लक्षात ठेवायचं नाही, फक्त एक जस्ट नॉलेज आहे की जे स्टिम्युलेटेड ऍसिड सिक्रेशन आहे, म्हणजे आता बेसल ऍसिड सिक्रेशन हे हिस्टामाइन आणि ऍसिटिल कोलिनच्या परायटल सेलवर ऍक्शन होऊन होतं हे तुम्हाला सांगितलं. आणि स्टिम्युलेटेड गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेशन जे आहे हे 3 फेज मध्ये ऍसिड सिक्रेशन होऊ शकतं स्टिम्युलेटेड, एक सिफेलिक फेज, एक गॅस्ट्रिक फेज आणि एक इंटेस्टाइनल फेज. सिफेलिक फेज म्हणजे काय की साईट, स्मेल, टेस्ट ऑफ द फूड ह्या कॉम्पोनंट जे आहे ते सिफेलिक फेजचे आहे, आणि ते गॅस्ट्रिक सिक्रेशन व्हॅगस नर्व थ्रू वाढवतात. म्हणजे साईट, स्मेल आणि टेस्ट याच्यामुळे ही ऍसिड सिक्रेशन होऊ शकतं. गॅस्ट्रिक फेज जेव्हा फूड एंटर्स होतं स्टमक मध्ये, ओके, तेव्हा ती ऍक्टिव्हेट होते. जे न्यूट्रियंट्स आहेत ते जी सेल स्टिम्युलेट करतात, त्यांनी गॅस्ट्रिन रिलीज होतं, आणि त्या गॅस्ट्रिन नंतर गॅस्ट्रिन काय करतं की परायटल सेलवर ऍक्ट होऊन ऍसिड सिक्रेट करतं, एंटरोक्रोमॅफाइन सेलवर ऍक्ट होऊन ते हिस्टामाइन रिलीज करतं, आणि हिस्टामाइन पण नंतर परायटल सेलवर ऍक्ट होऊन ऍसिड सिक्रेट करतं.
तर जी सेल मधून जे गॅस्ट्रिन रिलीज होतं ते डायरेक्ट ऍसिड सिक्रेशन करतं परायटल सेल थ्रू, किंवा इनडायरेक्टली ते एंटेरोक्रोमॅफाइन सेलवर ऍक्ट होऊन हिस्टामाइन रिलीज होतं आणि हिस्टामाइन पुढं परायटल सेलवर ऍक्ट होतो आणि ऍसिड सिक्रेट करतो. मग इनडायरेक्ट ऍक्शननेही ऍसिड सिक्रेशन होतं. ओके. Distension of stomach also leads to gastrin release and acid production. Okay, तर ही gastric phase झाली. Intestinal phase is initiated as the food enters into the intestine and is mediated by luminal distension and nutrient assimilation. तर हे तीन सिक्रेशन आहे, सिफेलिक फेज, गॅस्ट्रिक फेज आणि इंटेस्टाइनल फेज. या तीन फेज मध्ये ऍसिड सिक्रेशन होत राहतं 3 फेज नुसार. आता ही जी इमेज आहे ही सर्वात महत्वाची आहे, ती मी तुमच्याशी डिस्कस करतोय. ऍसिड सिक्रेशन कसं होतं हे तुम्हाला, एक मिनिट, हे तुम्हाला समजले की तुम्हाला लगेच बाकीच्या गोष्टी ड्रगच्या ऍक्शन लक्षात येईल. जस्ट एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिटात परत स्टार्ट करूया. ओके. तर मी तुम्हाला डिस्कशन मध्ये फिजिओलॉजी मध्ये 3 इम्पॉर्टंट केमिकल्स कोणते सांगितले जे परायटल सेल मधून ऍसिड सिक्रेशन वाढवतात. गॅस्ट्रिन, ऍसिटिल्कोलीन आणि हिस्टामिन. व्हेरी गुड. गॅस्ट्रिन, हिस्टामाइन आणि ऍसिटिल्कोलीन. ओके. तर हे ऍसिड सिक्रेशन कसं वाढवतात ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर आता हे जे डायग्राम दिसते आहे, तर मी जी हायलाइट करत आहे पिंक कलर मध्ये ती परायटल सेल आहे. ओके. परायटल सेल मध्ये जो खालचा जो पार्ट आहे हा, ओके, इथं एक पंप असतो H+K+ ATPase पंप. यालाच आपण प्रोटॉन पंप असं म्हणतो. प्रोटॉन पंप. हा पंप H+ रिलीज करतो आणि K+ आतमध्ये घेतो. तर हा पंप परायटल सेलवर, परायटल सेल कॅनिक्युलाय मध्ये प्रेझेंट असतो. आणि हा जो पोर्शन आहे परायटल सेलचा, आता मी हे करत आहे, ओके, हा बेसोलॅटरल साइट असते परायटल सेलची. तर ही जी दाखवत आहे मी, ही बेसोलॅटरल साइट आहे. ओके. आणि ही जे दाखवत आहे ही ल्युमिनल साइट. ओके, स्टमककडे असणारी साइट, स्टमकच्या ल्युमेनकडे. ओके. तर परायटल सेलवर एक पंप आहे H+K+ ATPase पंप, त्यालाच आपण प्रोटॉन पंप असं म्हणतो. त्यालाच आपण प्रोटॉन पंप असं म्हणतो. ओके, प्रोटॉन पंप. आता परायटल सेलवर वेगवेगळे रिसेप्टर असतात. त्यामध्ये हिस्टामाइन रिसेप्टर मध्ये H2 रिसेप्टर असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. H2. मस्कुरॅनिक मधले M1, M2, M3 पैकी परायटल सेलवर M3 रिसेप्टर असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचप्रमाणे गॅस्ट्रिन रिसेप्टरही परायटल सेलवर प्रेझेंट असतात. बरोबर आहे? बरोबर. तर हे झालं. आता मी तुम्हाला 3 केमिकल सांगितले जे ऍसिड सिक्रेशन साठी महत्वाचे आहे. ऍसिटिल्कोलीन, हिस्टामाइन आणि गॅस्ट्रिन. तर ऍसिटिल्कोलीन कुठून रिलीज होतं स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाइन मध्ये? तर ऍसिटिल्कोलीन इज रिलीज फ्रॉम द पॅरासिम्पॅथेटिक नर्व अँड दॅट नर्व इज व्हॅगस नर्व. ही 10th नर्व आहे जी स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाइनला सप्लाय करते. तर ती काय रिलीज करते? ऍसिटिल्कोलीन. ओके. ओके. गॅस्ट्रिन इज रिलीज फ्रॉम द जी सेल. जी सेल जे आहेत त्या गॅस्ट्रिन रिलीज करतात. आणि ECL, एंटेरोक्रोमॅफाइन सेल जे आहेत ते काय रिलीज करतात? हिस्टामाइन रिलीज करतात. म्हणजे 3 केमिकल जे आहेत ते कुठून रिलीज होतात ते तुमच्या लक्षात आलं. व्हॅगस नर्व जी आहे ती ऍसिटिल्कोलीन रिलीज करते, जी सेल गॅस्ट्रिन रिलीज करतात आणि एंटेरोक्रोमॅफाइन सेल काय रिलीज करतात? हिस्टामाइन रिलीज करतात. इथपर्यंत पार्ट क्लिअर झाला तुमचा? येस सर. ओके. आता पहा, जे हिस्टामाइन रिलीज होतं पहिले बघू. हिस्टामाइन जे रिलीज होतं एंटेरोक्रोमॅफाइन सेल मधून, हे हिस्टामाइन H2 रिसेप्टरवर ऍक्ट होतं परायटल सेलच्या. आणि H2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन, ओके, H2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन
हे परायटल सेलला ऍक्टिव्हेट करतं. ओके. H2 रिसेप्टर हे GS टाइप रिसेप्टर आहे. त्याने सायक्लिक AMP ची लेवल वाढते, ऍडेनिलिल सायक्लेज ऍक्टिव्हेट होऊन, आणि प्रोटीन कायनेज A ची लेवल वाढते. प्रोटीन कायनेज ऍक्टिव्हेट होतं आणि तो प्रोटीन कायनेज मग H+K+ ATPase पंपला ऍक्टिव्हेट करतो आणि H+ रिलीज वाढतं. हा H+Cl- बरोबर कंबाईन होतो आणि ऍसिड तयार होतं. ऍसिड H+ मग Cl- गॅस्ट्रिक ऍसिड प्रॉपर बनतं. तर परायटल सेल जे आहेत ते H+ सिक्रिट करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हिस्टामाइन acts through H2 receptor and responsible for activation of parietal cell. Due to activation of parietal cell, there is activation of proton pump and there is release of H+. हे झालं हिस्टामाइन मेडिएटेड ऍसिड सिक्रेशन. आणि त्यामुळं जर आपण H2 रिसेप्टर ब्लॉक केले तर हिस्टामाइन मेडिएटेड परायटल सेल ऍक्टिव्हेशन होणार नाही आणि त्यामुळं हिस्टामाइन मेडिएटेड ऍसिड सिक्रेशन होणार नाही. आणि त्यासाठी व्हेरियस H2 अँटागोनिस्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्यामध्ये रॅनिटिडिन आहे, फॅमोटिडिन आहे, ओके, सिमिटिडिन आहे. हे सगळे H2 अँटागोनिस्ट आहे. तर हे H2 अँटागोनिस्ट ऍसिड सिक्रेशन काय करतात? कमी करतात आणि त्याच्यामुळे आपण ऍसिडिटी, डिस्पेप्सिया, पेप्टिक अल्सर मध्ये H2 अँटागोनिस्ट यूज करू शकतो. तर हे सर्व ड्रग H2 अँटागोनिस्ट आहेत. सिमिटिडिन, रॅनिटिडिन, फॅमोटिडिन. तर ते हिस्टामाइन मेडिएटेड ऍसिड सिक्रेशन होऊ देत नाही. बरोबर आहे? लक्षात आलं? आता अजून एक प्रकार आहे हिस्टामाइन रिलेटेड जे ऍक्शन ब्लॉक करणाऱ्या ड्रगचा, H1 अँटागोनिस्ट. ओके, H1 अँटागोनिस्ट. तर हिस्टामाइन जो आहे तो H1 रिसेप्टरवर ऍक्ट होतो, त्याचप्रमाणे H2 रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तर GIT मध्ये परायटल सेलवर H2 रिसेप्टर असतात आणि हिस्टामाइन त्याच्यावर ऍक्ट होऊन ऍसिड सिक्रेशन वाढवतो. जो हिस्टामाइन H1 रिसेप्टरवर ऍक्ट होतो, H1 रिसेप्टरला ऍक्टिव्हेट करून हिस्टामाइन हा ॲलर्जिक रिॲक्शन मध्ये त्याचा रोल आहे, इन्फ्लामेशन मध्ये त्याचा रोल आहे. ओके. त्यामुळं H1 अँटागोनिस्ट जे आहे ते अँटी ॲलर्जिक म्हणून आपण वापरतो. त्यामध्ये सेट्रिझिन, लिव्होसेट्रिझिन, ओके, हे सेकंड जनरेशन H1 अँटीहिस्टॅमिनिक आहेत. फर्स्ट जनरेशन मध्ये प्रोमिथॅझाइन, क्लोरफिनेरामाइन मॅलिएट ते ड्रग येतात. तर कधी कधी क्वेश्चन H1 अँटीहिस्टॅमिनिक्स विचारला तर चुकून H2 अँटीहिस्टॅमिनिक्स लिहिला जातो. ओके, लक्षात आलं? तर H1 अँटीहिस्टॅमिनिक्स हे आपण अटोकॉइड्स मध्ये बघणार आहोत आणि ॲलर्जिक कंडिशन्स मध्ये ते यूज होतात. आणि पेप्टिक अल्सरशी रिलेटेड जे अँटीहिस्टॅमिनिक्स आहेत ते H2 अँटागोनिस्ट आहे. क्लिअर झालं हे H1 आणि H2 मधला फरक? येस. Yes. ओके. आता आपण ANS मध्ये बघितलं की ऍसिटिल्कोलीन इज रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ व्हेरियस, इन्क्रीज सिक्रेशन ऑफ व्हेरियस ग्लॅन्ड. त्यामध्ये परायटल सेल मधून ऍसिड सिक्रेशन ऍसिटिल्कोलीन वाढवतो. तर ऍसिटिल्कोलीन आहे ना 2-3 प्रकारे ऍक्ट होतो. एक सोपी मेकॅनिझम जी आहे ती डायरेक्ट परायटल सेलवर आहे, त्याला आपण डायरेक्ट ऍक्शन म्हणतो. ऍसिटिल्कोलीन परायटल सेलवर M3 रिसेप्टरवर ऍक्ट होतो. M3 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन, आता M3 हे GQ टाईप आहे, आपण बघितलंय. त्यामुळं फॉस्फोलायपेज A2 IP3 डायसिल ग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट होऊन प्रोटीन कायनेजची ऍक्टिव्हेट होतं आणि ते नंतर परायटल सेलला ऍक्टिव्हेट करतं. आणि परायटल सेल ऍक्टिव्हेट झालं तर H+ रिलीज होतं. ओके, ही ऍसिटिल्कोलीनची ऍक्शन परायटल सेलवर M3 रिसेप्टर थ्रू आहे. ही एक ऍक्शन आहे. अजून कोणती ऍक्शन आहे? ऍसिटिल्कोलीन एंटरोक्रोमॅफाइन सेलवर पण ऍक्ट होतो आणि एंटरोक्रोमॅफाइन सेलवर तो M1 रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतो आणि त्याच्यामुळे एंटरोक्रोमॅफाइन सेल ऍक्टिव्हेट होऊन हिस्टामाइन रिलीज होतं. M1 पण GQ टाईप आहे आणि
ते M1 रिसेप्टर ऍसिटिल कोलिनने ऍक्टिव्हेट झाला एंटरोक्रोमॅफाइन सेलचा, तर तो काय करतो, हिस्टामाइन रिलीज करतो. मग हिस्टामाइन H2 रिसेप्टरवर ऍक्ट होईल आणि प्रोटॉन पंपला ऍक्टिव्हेट करेल. तर ही ऍसिटिल कोलिनची इनडायरेक्ट ऍक्शन आहे एंटरोक्रोमॅफाइन सेलवर. तर परायटल सेल आणि एंटरोक्रोमॅफाइन सेलवर ऍसिटिल कोलिन ऍक्ट होताना फरक काय आहे, परायटल सेलवर तो M3 रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतो आणि एंटरोक्रोमॅफाइन सेलवर M1 रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतो. त्याचप्रमाणे ऍसिटिल कोलिन गॅस्ट्रिन रिलीज पण जी सेल थ्रू वाढवतो आणि गॅस्ट्रिन मग परत ऍसिड सिक्रेशन घडवून आणतो. तर ऍसिटिल कोलिन डायरेक्टली परायटल सेलवर पण ऍक्ट होतो, ऍसिड सिक्रेशन करतो, एंटरोक्रोमॅफाइन सेलवर ऍक्ट होऊन तो हिस्टामाइनचं रिलीज करतो आणि मग हिस्टामाइन परत ऍसिड सिक्रेशन वाढवण्यास मदत करतो परायटल सेलवर ऍक्ट होऊन. ऍसिटिल कोलिन गॅस्ट्रिन रिलीज पण जी सेल मधून वाढवतो आणि तो गॅस्ट्रिन पण ऍसिड सिक्रेशन साठी स्टिम्युलस म्हणून आहे. तर ऍसिटिल कोलिन डायरेक्टली तर ऍक्ट होतोच परायटल सेलवर, परंतु हिस्टामाइन आणि गॅस्ट्रिनचा रिलीज पण वाढवून ऍक्ट होतो. ती इनडायरेक्ट ऍक्शन झाली. तर ऍसिटिल कोलिन मुळे ऍसिड सिक्रेशन कसं घडतं लक्षात आलं तुमच्या? येस सर. Yes, sir. आता जी सेल जे आहेत त्या गॅस्ट्रिन रिलीज करतात, तर इन रिस्पॉन्स टू फूड गॅस्ट्रिन रिलीज होतं. ऍसिटिल कोलिन जी सेलवर ऍक्ट होऊन गॅस्ट्रिन रिलीज करतात. हा गॅस्ट्रिन दोन प्रकारे ऍक्ट होतो. डायरेक्टली परायटल सेलवर ऍक्ट होतो गॅस्ट्रिन रिसेप्टर थ्रू, ते GQ टाइप रिसेप्टर आहे, प्रोटीन कायनेज ऍक्टिव्हेट होतं, परायटल सेल ऍक्टिव्हेट होऊन प्रोटीन कायनेज ऍक्टिव्हेट होऊन प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट होतो. ही डायरेक्ट ऍक्शन. इनडायरेक्ट ऍक्शन काय आहे, गॅस्ट्रिन एंटरोक्रोमॅफाइन सेलवर गॅस्ट्रिन रिसेप्टरवर ऍक्ट होतो, एंटरोक्रोमॅफाइन सेल हिस्टामाइन रिलीज करतात. ओके, आणि हिस्टामाइन मग H2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन परायटल सेलला ऍक्टिव्हेट करतो, परायटल सेल च्या मधून मग प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट होऊन H+ रिलीज होतं. तर गॅस्ट्रिन डायरेक्टली पण ऍक्ट होतो आणि इनडायरेक्टली हिस्टामाइन रिलीज करून पण ऍक्ट होतो. ओके, तर हे गॅस्ट्रिन कसं ऍक्ट होतं हे मी तुम्हाला सांगितलं. तर थोडक्यात ऍसिड सिक्रेशन साठी हे तीन जे केमिकल्स आहेत हे फार महत्वाचे आहेत आणि ह्या तिन्ही केमिकल्स ऍक्टिव्हेट परायटल सेलवर ऍक्ट झाल्यावर लास्ट स्टेपला कोणता पंप ऍक्टिव्हेट होतो, प्रोटॉन पंप. ओके, तर कोणताही स्टिम्युलस असू द्या, ऍसिटिल कोलिन, हिस्टामाइन, गॅस्ट्रिन, सगळ्यात शेवटी काय ऍक्टिव्हेट होतो तिन्ही पाथवे मध्ये, प्रोटॉन पंप. लक्षात आलं? Proton pump. प्रोटॉन पंप हम्म. लक्षात आलं? ओके. आता एक सोमॅटोस्टॅटिन नावाचं केमिकल पण आपल्या शरीरात रिलीज होतो. सोमॅटोस्टॅटिन एंटरोक्रोमॅफाइन सेलवर ऍक्ट होतात आणि सोमॅटोस्टॅटिन हिस्टामाइनचं रिलीज कमी करतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर सोमॅटोस्टॅटिनची एंटरोक्रोमॅफाइन सेलवर इनहिबिटरी इफेक्ट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नाही लक्षात ठेवलं तरी चालू शकतं. आता तुम्हाला टार्गेट लक्षात येईल किंवा कोणते ड्रग ऍसिड सिक्रेशन कमी करू शकतात हे लक्षात येईल. कोणकोणते ड्रग ऍसिड सिक्रेशन कमी करू शकतात, कोणकोणते ग्रुप ऍसिड सिक्रेशन कमी करू शकतात, हे मी नेक्स्ट याच्यामध्ये तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके, अजून एक तुम्हाला इथं सांगायचं राहिलं की जो प्रोस्टॅग्लॅन्डिन्स आहेत, ओके ओके, प्रोस्टॅग्लॅन्डिन्स जे आहेत, तर प्रोस्टॅग्लॅन्डिनचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण ऑटोकॉइड्स मध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन डिस्कस करणार आहोत. ओके, तर प्रोस्टॅग्लॅन्डिन्स आणि ऍसिड सिक्रेशनचा काय रोल आहे. प्रोस्टॅग्लॅन्डिन्स आपण डिफेन्सिव्ह फॅक्टर म्हणून कन्सिडर करतो. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, प्रोस्टॅग्लॅन्डिन्स ऍसिड सिक्रेशन कमी करतात. तर प्रोस्टॅग्लॅन्डिन कसं ऍसिड सिक्रेशन कमी करतात, तर ह्या इमेज मध्ये मेन्शन नाही येते. तर इथं प्रोस्टॅग्लॅन्डिन जे आहेत, जे आपल्या लोकल साईटला रिलीज होतात स्टमक स्मॉल इंटेस्टाइन मध्ये, तर ते प्रोस्टॅग्लॅन्डिन रिसेप्टरवर ऍक्ट होतात आणि
ते प्रोस्टॅग्लॅन्डिन रिसेप्टरवर ऍक्ट होऊन ॲडेनिलिल सायक्लेज एन्झाइम इनहिबिट होतं आणि सायक्लिक एएमपी ची लेवल कमी होते आणि त्यामुळे प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट होत नाही आणि ऍसिड सिक्रेशन कमी होतं. तर प्रोस्टॅग्लॅन्डिन्स आपल्या शरीरात जे रिलीज होतात लोकली, ते प्रोस्टॅग्लॅन्डिन ऍसिड सिक्रेशन काय करतात? कमी करतो. प्रोस्टॅग्लॅन्डिन ऍसिड सिक्रेशन कमी करतात. बरोबर आहे? बरोबर आहे? हे लक्षात राहील ते? ठीक. आता Yes. त्यामध्ये मेनली प्रोस्टॅग्लॅन्डिन ई असतो. आता बघा, आपण बघितलेला आहे जो गॅस्ट्रिन आहे तो, आता हे सगळ्याच काल मी आधीच्या याच्यात डिटेलमध्ये मेकॅनिझम डिस्कस केलंय. हे परायटल सेलशी रिलेटेड आहे. गॅस्ट्रिन रिसेप्टरवर ऍक्ट होतो, प्रोटीन कायनेज ऍक्टिव्हेट होतं, प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट होतं, ऍसिड रिलीज होतं. हिस्टामाइन H2 रिसेप्टरवर ऍक्ट होतो, ॲडेनिलिल सायक्लेज ऍक्टिव्हेट होऊन सायक्लिक एएमपी ऍक्टिव्हेट होतं, सायक्लिक एएमपी ची लेवल वाढती, प्रोटीन कायनेज ऍक्टिव्हेट होतो, प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट होतं. प्रोस्टॅग्लॅन्डिन E2 प्रोस्टॅग्लॅन्डिन ई रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि ॲडेनिलिल सायक्लेजला काय करतो? इनहिबिट करतो. त्याच्यामुळे सायक्लिक एएमपी बनणार नाही, प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट होणार नाही, ऍसिड रिलीज होणार नाही. तर प्रोस्टॅग्लॅन्डिन्स डिक्रीज ऍसिड रिलीज, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. ऍसिटिल कोलिन परायटल सेलवर M3 रिसेप्टरवर ऍक्ट होतो, GQ टाईप आहे, त्यामुळे IP ड्रायसिल ग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट होऊन कॅल्शियमची लेवल वाढून प्रोटीन कायनेज ऍक्टिव्हेट होतो, प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट होतं आणि ऍसिड रिलीज होतं. बरोबर आहे? आता हे बेसिक गोष्टी लक्षात आल्या तुमच्या. मग आता कोणकोणते ड्रग्स आपण यूज करू शकतो? तर जे ऍसिड रिलीज झालेलं आहे त्या ऍसिडला न्यूट्रलाइज करणारे ड्रग आपण यूज करू शकतो का नाही? जो ऍसिड रिलीज झालेला आहे त्याला न्यूट्रलाइज केलं तर ऍसिडची ऍक्शन होईल का? नाही. नाही. डॅमेज. तर ऍसिड न्यूट्रलाइजिंग ड्रग आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. ऍक्च्युली आपण जो वर्ड अँटीऍसिड वापरतो ना सर्वांसाठी, तर तो फक्त आणि फक्त ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड जे आहे, ते जे ड्रग ऍसिड न्यूट्रलाइज करतात त्यांनाच आपण अँटीऍसिड वर्ड वापरायला पाहिजे. तर अँटीऍसिड काय करतात? ऍसिड न्यूट्रलाइज करून ऍक्ट होता आणि त्यामुळे प्रॉम्प्ट इफेक्ट येतो त्यांच्यात. परंतु आपण रुटीनली अँटीऍसिड यूज नाही केले पाहिजे, कारण रिबाउंड ऍसिडिटीची रिस्क असते. ऍसिड न्यूट्रलाइज झालं तर बॉडीला वाटतं आता न्यूट्रलाइज झालं म्हणजे पीएच वाढलाय, बरोबर आहे, स्टमकचा. आणि नॉर्मली स्टमकचा पीएच काय असतो? ऍसिडिक असतो ना. नॉर्मली स्टमकचा पीएच काय असतो? ऍसिडिक असतो. आता तो न्यूट्रलाइज झाला तर बॉडीला वाटतं पीएच न्यूट्रलाइज झाला, मग बॉडी अजून काय रिलीज करेल? Acid. ऍसिड. त्याला आपण रिबाउंड ऍसिडिटी म्हणतो. काय म्हणतो? रिबाउंड. त्यामुळं जे अँटीऍसिड्स आहेत, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, जेलुसिल किंवा बाकी, ते आपण ऑकेजनली खूपच, आपल्याला म्हणता येईल की प्रॉम्प्ट इफेक्ट पाहिजे पेशंटला फास्ट मध्ये, त्यासाठी आपण दिलं तर चांगलं आहे. पण रुटीनली अँटीऍसिडचा यूज आपण जनरली टाळला पाहिजे ऍज पर द गाईडलाईन्स. ओके. तर हे ऍसिड न्यूट्रलाइजिंग ड्रग आहे अँटीऍसिड. बरोबर आहे? आता बाकीचे जे ड्रग आहेत आपण जे पाहणार आहोत, त्यातले खूप सारे ड्रग हे ऍसिड सिक्रेशन कमी करतात. त्यामध्ये मग H2 अँटागोनिस्ट आहे. ओके. त्यामध्ये अँटीकोलिनर्जिक ड्रग आहेत. त्यामध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स आहेत. त्यामध्ये प्रोटॉन पंप इनहिबिटर आहेत. गॅस्ट्रिन रिसेप्टर इनहिबिट करणारे ड्रग पण आपण यूज करू शकतो. बरोबर आहे? तर ऍसिड सिक्रेशन मध्ये आपण बघितलेले कोणकोणते पाथवे महत्वाचे आहेत. तर आपण बघितलं गॅस्ट्रिन रिलीज झाल्यानंतर, हिस्टामाइन रिलीज झाल्यानंतर आणि ऍसिटिल कोलिन रिलीज झालं तर हे ऍसिड सिक्रेशन करतात. तर हे ऍसिड सिक्रेशन करताना शेवटी कोणता
पंप ऍक्टिव्हेट करतात तिघ? प्रोटॉन पंप. म्हणजे जर आपण याच्यात विचार केला तर कोणकोणते ड्रग आपण इथं यूज करू शकतो, तर आपण अँटीकोलिनर्जिक ड्रग जे M3 रिसेप्टर ब्लॉक करतात ते ऍसिड सिक्रेशन कमी करू शकतात. दुसरं H2 अँटागोनिस्ट ऍसिड सिक्रेशन कमी करू शकतात, बरोबर आहे. त्यानंतर गॅस्ट्रिन रिसेप्टरला इनहिबिट करणारे ड्रग ऍसिड सिक्रेशन कमी करू शकतात. आणि त्याचप्रमाणे अजून कोणते यूज करू शकतो आपण, जे प्रोटॉन पंपला इनहिबिट करतात. प्रोस्टाग्लॅंडिन ओके. त्याचप्रमाणे आपण प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स यूज करू शकतो, अँटागोनिस्ट नाही, प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग. कारण प्रोस्टॅग्लॅन्डिन ऍसिड सिक्रेशन कमी करतात, म्हणून त्याच्यासारखे ऍक्ट करणारे ड्रग यूज केले पाहिजे. त्याला प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स म्हणतात. ते प्रोस्टॅग्लॅन्डिन रिसेप्टरवर जाऊन अगोनिस्ट म्हणून कार्य करतात. लक्षात आलं? ते सगळे ग्रुप काय करू राहिले, हे सगळे वेगवेगळे ड्रग आहेत, हे सगळे ग्रुप सगळ्यांचं शेवटी ऍक्शन काय आहे, काय कमी सिक्रेशन कमी होतं, कसलं सिक्रेशन कमी होतं, ऍसिड सिक्रेशन कमी करतात. ओके. मग या ग्रुपला एक नाव दिलंय, ड्रग्स विच ऍक्ट बाय डिक्रीजिंग ऍसिड सिक्रेशन. मग त्यात H2 अँटागोनिस्ट आहेत, त्यात अँटीकोलिनर्जिक आहेत, त्यात प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स आहे, त्यानंतर प्रोटॉन पंप इनहिबिट करणारे ड्रग आहेत. ओके. H+K+ ATPase इनहिबिटर किंवा प्रोटॉन पंप इनहिबिटर. गॅस्ट्रिन रिसेप्टरला इनहिबिट करणारे ड्रग क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये आपण यूज करत नाही. ते पण युजफुल राहू शकतात, पण करत नाही, कारण आपल्याकडे बेटर ड्रग अवेलेबल आहे. याच्यामध्ये मोस्ट पॉवरफुल कोणता असेल? कोणताही प्रोटॉन पंप इनहिबिटर. कारण कोणताही पाथवे असू द्या, ऍसिटिल कोलिन रिलेटेड असू द्या, हिस्टामाइन रिलेटेड असू द्या, गॅस्ट्रिन रिलेटेड असू द्या, अल्टिमेटली तिन्ही पाथवेमध्ये शेवटी काय ऍक्टिव्हेट होतोय, प्रोटॉन पंप. तो जर इनहिबिट केला तर परायटल सेल कोणत्याही पाथवेने ऍक्टिव्हेट होऊ द्या, ऍसिड सिक्रेशन कमी होणार आहे. लक्षात आलं? त्यामुळे प्रोटॉन पंप हे पॉवरफुल आहे. म्हणजे मोस्ट इफिकेशियस कोणते असतील याच्यात, प्रोटॉन पंप. त्यामुळे आपण ते जास्त यूज करतोय, बरोबर आहे, प्रोटॉन पंप इनहिबिटर. लक्षात आलं? ओके. बर, आता हे ओमिप्राझोल म्हणजे प्रोटॉन पंप इनहिबिटर आहे. H2 अँटागोनिस्टचं एक्झाम्पल रॅनिटिडीन इथं मेन्शन केलंय पहा. ओके. त्यानंतर ओमिप्राझोल प्रोटॉन पंप इनहिबिट करतं. प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग जे आहे ना, ते मार्केटमध्ये आता अवेलेबल जरी असले तरी आपण यूज करत नाही प्रॅक्टिकलचा पॉइंट ऑफ व्ह्यू. त्याचे काही ड्रॉबॅक आहे. त्यात मिझोप्रोस्टॉल आहे. ओके. त्यानंतर गॅस्ट्रिन रिसेप्टरला इनहिबिट करणारा प्रोग्ल्युमाइड नावाचा ड्रग आहे. तो त्रिपाठी किंवा शानबाग मध्ये मेन्शन नाहीये, पण आता इथं मी तुम्हाला सांगतोय, पण तो यूज होत नाही कॉमनली, प्रोग्ल्युमाइड. अँटीकोलिनर्जिक त्यात प्रोपॅनथॅलिन, अजून प्रोपॅनथॅलिन नावाचा ड्रग आहे, ऑक्सिफिनोनियम नावाचा ड्रग आहे, जे M3 रिसेप्टर ब्लॉक करतात. तर एक ओव्हरऑल तुम्हाला आता आयडिया आली कोणकोणते ग्रुप्स यूज होतात ऍसिड सिक्रेशन कमी करणारे, बरोबर आहे. ठीक आहे. तर आता क्लासिफिकेशन तुम्हाला थोडं सोपं जाईल. आता गोल्स काय अँटी अल्सर थेरपीचे मेन, की हे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला प्रिव्हेंट करायचे. एक तर पहिले पेन पासून रिलीफ भेटलं पाहिजे, अल्सर हिलिंग झालं पाहिजे, आणि कॉम्प्लिकेशन जे आहे ब्लिडिंग, परफोरेशन, ते प्रिव्हेंट झाले पाहिजे. ओके. रिलॅप्स प्रिव्हेंट झाला पाहिजे. ओके. आता कोणकोणते ड्रग्स पेप्टिक अल्सरच्या मॅनेजमेंटसाठी वापरू शकता, तर ड्रग्स विच रिड्यूस गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेशन, याचे 4 ग्रुप तुमचे आलेच पाहिजे ऍटलिस्ट. त्यामध्ये कोणते आहेत, तर H2 अँटागोनिस्ट, ओके, अँटीकोलिनर्जिक, ओके, त्यानंतर प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स आणि प्रोटॉन पंप इनहिबिटर. गॅस्ट्रिन इनहिबिटर आपण यूज करत नाही, त्यामुळे तो क्लासिफिकेशन मध्ये मेन्शन केलेला नाहीये. ओके. त्यानंतर दुसरा जो ग्रुप आहे, ओके, ड्रग्स विच न्यूट्रलाइज गॅस्ट्रिक ऍसिड, त्याला आपण काय म्हणतो, अँटीऍसिड. त्याला आपण काय म्हणतो, अँटीऍसिड. पहिल्या ग्रुपला आपण अँटीऍसिड म्हणत नाही, हे लक्षात घ्या. अँटीऍसिड ऍक्च्युली टर्म आपण सर्वांसाठी यूज करतो, पण ती
ऍक्च्युली करेक्ट टर्म नाही. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये आपण ते अँटॅसिड सगळ्यांना जे ऍसिडिटी साठी यूज करता हा अँटॅसिड. पण अँटॅसिड म्हणजे ऍसिड न्यूट्रलायझिंग ड्रग आहे. त्यामध्ये अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, सायमिथिकॉन हे ड्रग येतात. बाकी पण येतात, पण हे तुम्हाला माहित आहे. तर हा दुसरा ग्रुप झाला. हे 2 ग्रुप आता तुमच्या लक्षात आले. हो सर. ओके. पहिल्या ग्रुपमध्ये किती सब ग्रुप आहे? 4. बरोबर. 4. ओके. तिसरा जो आहे अल्सर प्रोटेक्टिव्ह किंवा अल्सर हिलिंग एजंट आहे. आणि त्याचा आन्सर तुम्ही मला, म्हणजे तो ड्रग तुम्ही ऑलरेडी मला सांगितलेला आहे. जो ड्रग अल्सरच्या बेस जो असतो अल्सरचा, त्याच्यावर एक लेअर तयार करतो आणि ऍसिडचा कॉन्टॅक्ट अल्सर बेसशी होऊ देत नाही, त्याला आपण अल्सर हिलिंग एजंट किंवा अल्सर प्रोटेक्टिव्ह म्हणतात. त्याच्यात येतं सुक्राल्फेट. काय येतं? सुक्राल्फेट. आणि एक अजून एक कोलायडल बिस्मथ सबसायट्रेट, CBS म्हणतात त्याला. आणि चौथा ग्रुप आहे एच पायलोरी च्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह ड्रग, अँटी एच पायलोरी. त्यात अँटीबायोटिक येतात. अनएरोबिक ऑर्गॅनिझम कव्हर करणारे ड्रग्स, ग्रॅम निगेटिव्ह, मेट्रोनिडायझॉल, टिनिडायझॉल. ओके. त्यानंतर क्लॅरिथ्रोमायसिन, अमोक्झिसिलिन हे अँटी एच पायलोरी ड्रग्स आहेत. तर हे क्लासिफिकेशन आता डिटेलमध्ये मी आज डिस्कस करतोय. ड्रग्स विच रिड्यूस गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेशन, त्यामध्ये H2 अँटागोनिस्ट आहे. त्यात सिमेटिडिन, रॅनिटिडिन, फॅमोटिडिन, रोक्झॅटिडिन आणि लोक्झॅटिडिन हे ड्रग आहे. सगळ्यांचं स्पेलिंग टिडिनने एंड होत आहे. ओके. ओके. सिमेटिडिन, रॅनिटिडिन, फॅमोटिडिन, रोक्झॅटिडिन आणि लोक्झॅटिडिन. यात आता रॅनिटिडिन किंवा फॅमोटिडिन जास्त यूज होतात, सिमेटिडिन यूज होत नाही. त्याचे काही ड्रॉबॅक आहे. एक्झाम मध्ये तोच क्वेश्चन तुम्हाला विचारतात. वाय सिमेटिडिन इज नॉट प्रेफर्ड नाउडेज, वाय रॅनिटिडिन, फॅमोटिडिन प्रेफर्ड इफ वी वॉन्ट टू यूज H2 अँटागोनिस्ट, ते आपण बघणार आहोत. नंतर प्रोटॉन पंप इनिबिटर, ओमिप्राझोल, लॅन्सोप्राझोल, पॅन्टोप्राझोल, रॅबिप्राझोल. ओमिप्राझोलचा मॉडिफाईड फॉर्म आहे इसोमिप्राझोल. रॅबिप्राझोलचा आता डेक्स रॅबिप्राझोल पण अवेलेबल आहे. आणि इलाप्राझोल. तर ऍटलिस्ट 3-4 नावं जरी माहीत असले खूप झालं. अँटीकोलिनर्जिक, त्यामध्ये प्रोपॅन्थेलिन, ऑक्सिफिनोनियम, पायरेन्झिपाइन, टेलिन्झिपाइन. प्रोपॅन्थेलिन, ऑक्सिफिनोनियम हे M1, M3, M2 सगळे रिसेप्टर ब्लॉक करणारे आहेत. पायरेन्झिपाइन, टेलिन्झिपाइन सिलेक्टिव्ह M1 ब्लॉकर आहे. तर ते एंटेरोक्रोमॅफाइन सेलवरचे M1 रिसेप्टर ब्लॉक करून हिस्टामाइनचं रिलीज करत नाही आणि इनडायरेक्ट ऍसिड सिक्रेशन पाथवे ब्लॉक करतात. चौथा आहे प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स. अगेन आपण हे यूज करत नाही कारण त्याचे साईड इफेक्ट जास्त आहेत. त्यात मिझोप्रोस्टॉल, इनप्रोस्टिल, रायोप्रोस्टिल हे ड्रग आहे. क्लासिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू तो लक्षात ठेवायचा आहे. ऍसिडिटीसाठी किंवा पेप्टिक अल्सरसाठी तुम्ही ह्या ड्रगचा यूज पाहिलाय प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉगचा? नाही सर. नाही, कारण साईड इफेक्ट आणि 4 टाइम ऍडमिनिस्ट्रेशन आहे, QID. ओमिप्राझोल किंवा प्रोटॉन पंप इनिबिटर आपण वन्स डेली देतो. बरोबर आहे. तर हे 4 वेळा द्या, प्लस साईड इफेक्ट खूप आहेत, त्याच्यामुळे प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग पॉप्युलर नाही. ओके. इव्हन एनसेड इंड्यूस पेप्टिक अल्सर जरी झाला तरी पण त्याच्यात ड्रग ऑफ चॉईस प्रोटॉन पंप इनिबिटर आहे. तर प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स फक्त क्लासिफिकेशन पुरतेच लक्षात ठेवायचे आहे. तर मिझोप्रोस्टॉल, एनप्रोस्टिल आणि रायोप्रोस्टिल हे ड्रग त्यात येतात. तर हे 4 ग्रुप ऍसिड सिक्रेशन कमी करतात परायटल सेल मधून. H2 अँटागोनिस्ट, प्रोटॉन पंप इनिबिटर, अँटीकोलिनर्जिक आणि प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स. ओके. त्यानंतर अँटीऍसिड्स, ऍसिड न्यूट्रलायझिंग ड्रग. तर तुम्ही डायरेक्ट जरी नावं लिहिले ना, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि सायमेथिकॉन एवढे 3 तरी पण चालू शकतं. म्हणजे क्लासिफिकेशन मध्ये इथं नॉन सिस्टेमिक आणि सिस्टेमिक अँटीऍसिड असे 2 ग्रुप केलेले आहे. सिस्टेमिक अँटीऍसिड म्हणजे जे ओरली दिल्यानंतर सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ऍब्सॉर्ब होऊ शकतात, त्याला सिस्टेमिक अँटीऍसिड म्हणतात. नॉन सिस्टेमिक अँटीऍसिड म्हणजे जे फक्त लोकलीच ऍक्ट होतात ओरली दिल्यानंतर, त्यांचं ऍब्सॉर्प्शन होत नाही, त्यामुळे सिस्टेमिक ऍक्शन दिसत नाही, त्याला नॉन सिस्टेमिक अँटीऍसिड म्हणतात. आणि आपल्याला पेप्टिक अल्सर पॉइंट ऑफ व्ह्यू, ऍसिड न्यूट्रलायझिंग पॉइंट ऑफ व्ह्यू नॉन सिस्टेमिक अँटीऍसिड चांगले आहेत. सिस्टेमिक अँटीऍसिड इफेक्टिव्ह जरी असले तर साईड इफेक्ट जास्त आहे. तर याला सिस्टेमिक अँटीऍसिड मध्ये सोडियम बायकार्बोनेट आहे आणि सोडियम
सायट्रेट आहेत, तर कोणी यूज करत नाही. आणि नॉन सिस्टेमिक अँटॅसिड जे आहेत त्यामध्ये दोन ग्रुप आहे, बफर टाईप आणि नॉन बफर टाईप. आता हे जर डिफरन्स लक्षात राहिला किंवा हे लक्षात राहिलं तर ठेवा, नाहीतर तुम्हाला मी सांगितलंय की त्यात 3 नावं लिहून द्या, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे 2 लिहा आणि मिसेलिनियस मधलं सायमेथिकॉन लिहा. तर नॉन सिस्टेमिक मध्ये 3 ग्रुप टाकलेले आहेत त्यांनी, एक बफर टाईप, नॉन बफर टाईप आणि 2च आहे, तिसरा मिसेलिनियस वेगळा केलाय. तर नॉन सिस्टेमिक अँटॅसिड मध्ये बफर टाईप अँटॅसिड आणि नॉन बफर. तर यामध्ये बफर टाईप मध्ये अल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे, अल्युमिनियम फॉस्फेट आहे, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट आहे, मेगालरेट आहे. तर अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, अल्युमिनियम फॉस्फेट, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट आणि मेगालरेट हे बफर टाईप आहे. आणि नॉन बफर मध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम कार्बोनेट येतात. कॅल्शियम कंटेनिंग अँटॅसिड जो आहे कॅल्शियम कार्बोनेट. आता याच्यामध्ये एवढ्या सर्व गोष्टी तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामच्या दिवशी लक्षात राहणं पॉसिबल नाही, तर तुम्ही अल्युमिनियम हायड्रॉक्साईड बफर मधला लक्षात ठेवायचा आहे आणि नॉन बफर मधला ऍटलिस्ट मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड लक्षात ठेवायचा आहे. जेलुसिल किंवा म्युकेनजेल या सर्वांमध्ये कॉम्बिनेशन मध्ये काय आहे, एक बफरचा असतो, एक नॉन बफरचा असतो. अल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तुम्ही ऐकलंय नाव, तर अल्युमिनियम हायड्रॉक्साईड हा बफर टाईप आहे आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड काय आहे, नॉन बफर टाईप आहे. काय आहे ते नंतर मी डिटेल मध्ये डिस्कस करणार आहे. समजा नाही आठवलं, अँटॅसिड नावामध्ये ऍसिड न्यूट्रलायझिंग ड्रग मध्ये हे डिफरन्स नाही आठवत आहे, वेगवेगळ्या सिस्टेमिक, नॉन सिस्टेमिक, बफर, नॉन बफर, तुम्ही डायरेक्ट नावं लिहिली तरी चालू शकतात, जसेच्या तसं आलं पाहिजे असं काही नाही क्लासिफिकेशन. ठीक आहे. तर नॉन सिस्टेमिक मध्ये अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, अल्युमिनियम फॉस्फेट, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट आणि मेगालरेट येतं. आणि नॉन बफर मध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट येतं. आणि मिसेलेनियस मध्ये अल्जिनेट आणि सायमेथिकॉन. ऐकलंय तुम्ही सायमेथिकॉन? येस सर. हो सर. बरोबर आहे. जेलुसिलच्या जे हे आहे, तर आता जे जेलुसिल हे आहे त्याच्या तिथं बॉटलवर MPS लिहिलेलं असतं पहा. ओके, तुम्हाला MPS चा अर्थ माहिती आहे? तुम्ही सर्च करा, नंतर टाका जेलुसिल MPS. ओके. किंवा आता ओमी पण आलेलं आहे, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि सायमेथिकॉन. ओमी MPS म्हणून आलेला आहे. ओके, ओमी MPS. तर हा सायमेथिकॉन आहे ना, त्यात ऍडिशनल घटक जो असतो तो अँटी फ्लॅटुनंट म्हणून कार्य करतो. जो गॅस तयार होतो तो गॅस पासून रिलीफ लवकर भेटतं. तर हे ऍसिड न्यूट्रलायझिंग ड्रग जे आहेत ते अँटॅसिड म्हणून येतात. अल्सर प्रोटेक्टिव्ह मध्ये मी तुम्हाला सांगितलं सुक्राल्फेट आणि CBS, कोलायडल बिस्मथ सबसायट्रेट येतं. आणि अजून एक आहे रॅनिटिडिन बिस्मथ सायट्रेट. ओके. तर अल्सर प्रोटेक्टिव्ह मध्ये तुम्हाला सुक्राल्फेट एक नाव जरी लिहिलं तुम्ही तरी मोर दॅन इनफ आहे. सुक्राल्फेट. ओके. अँटी H पायलोरी मध्ये अमोक्झिसिलिन, क्लॅरिथ्रोमायसिन, मेट्रोनिडायझॉल, टिनिडायझॉल, टेट्रासायक्लिन. तर जे रेजिमेन आपण यूज करतो 3 ड्रग, त्यात 2 अँटीबायोटिक आणि 1 प्रोटॉम्पम इनिबिटर, हे H पायलोरी इंडिस्पेप्टिक अल्सर साठी वापरलं जाणार रेजिमेन आहे. तर अँटीबायोटिक जे H पायलोरी ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहेत त्यात अमोक्झिसिलिन आहे, क्लॅरिथ्रोमायसिन आहे, मेट्रोनिडायझॉल आहे, टिनिडायझॉल आहे आणि टेट्रासायक्लिन आहे. ओके. तर हे आपण क्लासिफिकेशन डिटेल मध्ये डिस्कस केलेलं आहे. समजलंय क्लासिफिकेशन? येस सर. हो. आता CBS जे आहे किंवा कोलायडल बिस्मथ सबसायट्रेट आणि PPI, तर हे अँटीबायोटिक बरोबर हे आपण कंबाईन करतो. तर 2 अँटीबायोटिक प्लस प्रोटॉम्पम इनिबिटर यूज करतो किंवा क्वाड्रपल थेरपी मध्ये कधी कधी आपल्याला 2 अँटीबायोटिक प्लस प्रोटॉम्पम इनिबिटर प्लस एक
ऍडिशनल ड्रग CBS कोलायडल बिस्मथ सबसायट्रेट ते पण ऍड करावं लागतं. तर आपण जनरली 3 ड्रगचं रेजिमेन यूज करतो, 2 अँटीबायोटिक प्लस प्रोटॉन पंप इनिबिटर. लक्षात आलं. पण जर इफेक्ट नाही आला तर क्वाड्रॅपल रेजिमेन कधी कधी यूज करावं लागतं. त्यात CBS नावाचा ड्रग पण असतो. तो CBS चा लॉंग फॉर्म आहे कोलायडल बिस्मथ सबसायट्रेट. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, समजलंय. येस सर. आता आपण पहिला कोणता पाहणार आहोत, ड्रग विच रिड्यूस गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेशन. त्यामध्ये पहिला आहे H2 अँटागोनिस्ट. ओके, तर मेकॅनिझम तुम्हाला माहिती आहे. दीज ड्रग्स मध्ये कोणकोणते आता एक्झाम्पल सिमिटिडिन, रॅनिटिडिन, फॅमोटिडिन, लोक्झॅटिडिन. ओके, and how they act? They act by blocking H2 receptor present on the H2 receptor. which cell? Parietal. Parietal cell. Parietal. And these drugs inhibit Parietal. Parietal. histamine induced acid secretion. करंट स्टॅटस काय आहे त्यांचं? आपण रेअरली यूज करतो पण कॉमनली नाही करत, कारण त्याच्यापेक्षा पॉवरफुल ग्रुप कोणता आहे? प्रोटॉन पंप इनिबिटर. जर कॉस्ट हा इश्यू असेल तर आपण H2 अँटागोनिस्ट स्टील आपण देऊ शकतो. ओके, the current status not used commonly nowadays because of the introduction of highly efficacious proton pump inhibitor and recognition of H. pylori in peptic ulcer. तर H. pylori हे पेप्टिक अल्सर मधला एक महत्वाचा पॉझिटिव्ह फॅक्टर आता लक्षात आलाय, आणि त्याच्यात मग प्रोटॉन पंप इनिबिटर इफेक्टिव्ह आहे, H2 अँटागोनिस्ट नाही. त्यामुळे आता कॉमनली आपण यूज करत नाही पेप्टिक अल्सर पॉइंट ऑफ व्ह्यू. ऍसिडिटी डिसेप्सियासाठी आपण कॉस्ट इफेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू आपण यूज करू शकतो. Mechanism: by blocking H2 receptor present on the basolateral membrane of parietal cell, these drugs inhibit histamine-induced gastric acid release from the parietal cell. Clear? Mechanism लिहिता येईल तुम्हाला. ओके, Yes, sir. त्यानंतर ऑल H2 antagonists आर कॉम्पिटिटिव्ह ब्लॉकर, म्हणजे हिस्टामाइन बरोबर कॉम्पिट करता H2 रिसेप्टर साठी हे सर्व ड्रग एक्सेप्ट लोक्झॅटिडिन आणि फॅमोटिडिन. ओके, ठीक. आता हे पार्ट एकदम नाही लक्षात राहिलं तरी चालेल. तुम्हाला लॉंग क्वेश्चनच्या पार्ट मध्ये एक तर प्रोटॉन पंप इनिबिटर विचारतील किंवा H2 अँटागोनिस्ट विचारतील. जास्त चान्सेस प्रोटॉन पंप इनिबिटरचे. काय आहे? प्रोटॉन पंप, कारण कॉमनली ते यूज होतात. द इफेक्ट ऑन ऍसिड सिक्रेशन ओनली सिग्निफिकंट इन व्हायओ ऍक्शन, मार्क इनिबिशन ऑफ ऍसिड सिक्रेशन. All phases of secretion are suppressed, but basal nocturnal acid secretion is suppressed in more completely. Secretory response to not only histamine but all other stimuli attenuated. Reflect permissive role of histamine in amplifying response of other secretagogues. मी तुम्हाला सांगितलंय की ऍसिटिलकोलिन किंवा गॅस्ट्रिन हे इनडायरेक्टली पण ऍक्ट होतात. कसं? हिस्टामाइन रिलीज करून. त्यामुळं काही प्रमाणात बाकी स्टिम्युलायमुळे जे ऍसिड सिक्रेशन होतं ते पण ते कमी करतात हे ड्रग. ओके, These drugs also decrease intrinsic factor secretion, but vitamin B12 deficiency does not occur even after prolonged use. No direct effect on esophageal or gastric motility or on lower esophageal sphincter tone. म्हणजे मोटिलिटी ते अफेक्ट करत नाही. आता ही स्लाइड नाही लक्षात राहिली तरी चालू शकते एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, कोणी तुम्हाला विचारणार नाही. क्लासिफिकेशन, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, ऍडव्हर्स इफेक्ट आणि युजेस. आणि ऍडव्हर्स इफेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला सिमिटिडिनचे ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. सिमिटिडिन आता कॉमनली यूज होत नाही, त्याचे काही ड्रॉबॅक आहे, आणि त्यामुळं रॅनिटिडिन आपण प्रेफर्ड करतो, फॅमोटिडिन आपण प्रेफर्ड करतो. तर तुम्हाला 2 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो, व्हाय रॅनिटिडिन इज प्रेफर्ड ओव्हर सिमिटिडिन, किंवा व्हायवात विचारू शकतात की रॅनिटिडिन आपण प्रेफर्ड का करतो. कोणी सिमिटिडिनचा यूज पाहिलाय? येस और नो? No, sir. No, sir. नो. रॅनिटिडिनचा पाहिलाय? हो Yes. सर. फॅमोटिडिनचा पाहिलेला आहे.
बरोबर. Yes. तर सिमिटिडिन हा पहिला ड्रग आलता याच्यातला, पण तो यूज करत नाही कारण त्याला काही एंडोक्राईन साईड इफेक्ट आहे आणि ते तुम्हाला माहीतच पाहिजे. ओके, काही आयडिया आहे तुम्हाला? नाही. ठीक आहे, आपण बघूया. आता पहा, हे एक्स्ट्रीमली सेफ ड्रग आहे. काही नॉन स्पेसिफिक ऍडव्हर्स इफेक्ट आहे ते तुम्हाला पाठच करावं लागेल. हेडेक, फटिक, डिझीनेस, मायल्जिया, मसल पेन, बॉवेल अपसेट, ड्राय माउथ मे ऑकर रेअरली. तर काही H2 ब्लॉकर्समुळं हेडेक, फटिक, डिझीनेस, चक्कर आल्यासारखं वाटतं, फटिक होतं, डोकं दुखतं, मसल पेन होतं, मायल्जिया, बॉवेल अपसेट होऊ शकतं आणि ड्राय माउथ. CNS इफेक्ट हाय डोसला एल्डरली पेशंट मध्ये आपण यूज केलं, IV रूटने तर दिसतात. CNS इफेक्ट मध्ये कन्फ्युजनल स्टेट आहे, रेस्टलेसनेस आहे, कोमा आहे. सीन इनफ्रिक्वेंटली एस्पेशली एल्डरली पेशंट मध्ये ज्यांच्यात रिनल इम्पेअरमेंट झालेला आहे आणि इस्पेशली विथ लार्ज डोस इन्फ्यूज, म्हणजे आपण पॅरेंटल रूटनी IV इन्फ्युजन दिलं एल्डरली पेशंट मध्ये ज्याच्यात रिनल इम्पेअरमेंट आहे, त्या पेशंट मध्ये CNS इफेक्ट दिसण्याचे चान्सेस आहे आणि त्यात मग कन्फ्युजनल स्टेट, रेस्टलेसनेस, कोमा हे इफेक्ट दिसून येतात. जे एंडोक्राईन इफेक्ट्स आहेत ते सिमिटिडिन मुळे दिसतात आणि त्यामध्ये कोणते आहेत? इम्पोर्टन्स इन मेल, गायनेकोमेस्टिया इन मेल आणि गॅलेक्टोरिया इन फिमेल. पहा, हा पार्ट H2 अँटॅगोनिस्ट मधला सर्वात महत्वाचा पार्ट मी तुम्हाला सांगतोय, जो तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाण्याचे चान्सेस जास्त आहेत जर वायवा याच्यावर गेलात तर, किंवा 2 मार्कच्या क्वेश्चनला. व्हॉट आर द इम्पॉर्टंट साइड इफेक्ट, क्लासिकल साइड इफेक्ट ऑफ सिमिटिडिन? इम्पोर्टन्स इन मेल, गायनेकोमेस्टिया इन मेल आणि गॅलेक्टोरिया इन फिमेल. लक्षात आलं तुमच्या हे? Yes. ओके. आता इम्पोर्टन्स का दिसतो सिमिटिडिन मुळे? त्याला अँटी अँड्रोजेनिक ऍक्शन आहे. अँटी अँड्रोजेनिक. सिमिटिडिन डिस्प्लेसेस डायहायड्रोटेस्टेस्टोरॉन फ्रॉम इट्स रिसेप्टर. जो डायहायड्रोटेस्टेस्टोरॉन आहे, ओके, हा एंड्रोजन आहे. आपल्या शरीरात जे टेस्टेस्टोरॉन बनतं त्याचं रूपांतर तो टेस्टेस्टोरॉन डायरेक्ट रिसेप्टरला जाऊन ऍक्ट होत नाही. तो पहिले डायहायड्रोटेस्टेस्टोरॉन मध्ये कन्वर्ट होतो आणि डायहायड्रोटेस्टेस्टोरॉन हा अँड्रोजेनिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो. बरोबर आहे. तर सिमिटिडिन काय करतो? ह्या डायहायड्रोटेस्टेस्टोरॉनला त्या रिसेप्टरवरून डिस्प्लेस करतो. त्यामुळे डायहायड्रोटेस्टेस्टोरॉनची ऍक्शन त्या अँड्रोजेनिक रिसेप्टरवर होणार नाही आणि त्यामुळे अँटी अँड्रोजेनिक इफेक्ट येईल आणि त्याच्यामुळे मेल पेशंटला काय डेव्हलप होतो? इम्पोर्टन्स. तर इम्पोर्टन्सचं रिझन कळलं का तुम्हाला काय आहे हे? सिमिटिडिन हॅज अँटी अँड्रोजेनिक ऍक्शन. आणि कशी आहे ती? इट डिस्प्लेसेस डायहायड्रोटेस्टेस्टोरॉन फ्रॉम इट्स सायटोप्लाझमिक रिसेप्टर. न्यूक्लियर रिसेप्टर आहे हा. लक्षात आलं तुमच्या? सिमिटिडिनला अँटी अँड्रोजेनिक ऍक्शन आहे आणि त्याच्यामुळं मेलमध्ये इम्पोर्टन्स डेव्हलप होतो. सिमिटिडिन टेस्टेस्टोरॉनची ऍक्शन कमी करतो. कशी करतो? त्याला त्याच्या रिसेप्टरवरून डिस्प्लेस करतो. डायहायड्रोटेस्टेस्टोरॉन हा ऍक्टिव्ह फॉर्म आहे टेस्टेस्टोरॉनचा, तो त्याच्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो, अँड्रोजेनिक रिसेप्टर टेस्टेस्टोरॉन. तर तिथून त्याला ते बाहेर काढतो, डिस्प्लेस करतो सिमिटिडिन. त्यामुळे डायहायड्रोटेस्टेस्टोरॉनची ऍक्शन होणार नाही. तर त्यामुळे इम्पोर्टन्स डेव्हलप होतो. अजून काय दिसतं? गायनेकोमेस्टिया इन मेल अँड गॅलेक्टोरिया इन फिमेल. बरोबर. गायनेकोमेस्टिया इन मेल अँड गॅलेक्टोरिया इन फिमेल. What is the reason? Cimetidine inhibits metabolism of estrogen
इस्ट्रोजनची लेवल वाढते, त्यामुळे गायनेकोमॅस्टिया होऊ शकतं मेलमध्ये. आणि सिमिटिडिन ऑल्सो इन्क्रीजेस प्रोलॅक्टिन लेवल, आणि प्रोलॅक्टिन लेवल वाढल्यामुळं गॅलेक्टोरिया होऊ शकतं फिमेलमध्ये. हे झाले एंडोक्राईन साइड इफेक्ट. लक्षात आले तुमच्या? मेलमध्ये sir. काय होऊ शकतं? इम्पोर्टन्स होऊ शकतं आणि गायनेकोमॅस्टिया होऊ शकतं. आणि फिमेलमध्ये काय होऊ शकतं? गॅलेक्टोरिया. गायनेकोमॅस्टिया म्हणजे इन्क्रीज साइज Memory ऑफ द ब्रेस्ट. ओके, येस, ओके. आणि व्हॉट इज गॅलेक्टोरिया? milk secretion. Yes, increase secretion of milk. Okay, okay. तर फिमेल मध्ये नॉन प्रेग्नंट किंवा लॅक्टेटिंग मदर नाहीये, त्याच्यात सिक्रेशन हे वाढतं, त्याला गॅलेक्टोरिया म्हणतात. आणि त्यासाठी प्रोलॅक्टिन घटक महत्वाचा आहे. प्रोलॅक्टिन वाढलं तर गॅलेक्टोरिया होऊ शकतं. आणि गायनेकोमॅस्टिया का होतं? कारण इस्ट्रॅडिओलची लेवल वाढते. का वाढते? कारण इस्ट्रॅडिओलचं मेटाबॉलिझम इनिबिट होतं. आणि इम्पॉर्टन्स का होतं? अँटी अँड्रोजेनिक ऍक्शन आहे सिमिटिडिनची. टेस्टोस्टेरॉनला डिस्प्लेस करतं अँड्रोजेनिक रिसेप्टरवरून. तर हे सिमिटिडिनचे साइड इफेक्ट लक्षात राहील तुमच्या? हो sir. ओके. का होतं, कसं होतं हे डिटेलमध्ये नाही लक्षात राहिलं तर चालेल, पण इम्पॉर्टन्स आणि गायनेकोमॅस्टिया मेलमध्ये आणि गॅलेक्टोरिया इन फिमेलमध्ये हे तुम्हाला आलंच पाहिजे. ओके. नंतर बाकीचे हिपॅटिक एन्झाईम जे आहेत त्यांची लेवल काही प्रमाणात वाढवू शकते, पण रिअर आहे हिपॅटोटॉक्सिसिटी. IV इंजेक्शन जर आपण बोलस दिलं सिमिटिडिनचे तर हिस्टामाइन रिलीज होतं, आणि त्याच्यामुळं ब्रॅडिकार्डिया, अरेथमिया, कार्डियक अरेस्ट होऊ शकतं. म्हणून IV देताना सिमिटिडिन ऑलवेज स्लो IV इन्फ्युजननी द्यावं, असं गाईडलाईन सांगतात. आपण आता सिमिटिडिन जास्त युजच करत नाहीये. ओके. तर हे झालं काय म्हणता येईल की साईड इफेक्ट. तर याच्यामध्ये साईड इफेक्ट असे स्पेसिफिक नाहीये. म्हणजे तुम्हाला लॉंग क्वेश्चनचा पार्ट आला ना, तुम्ही क्लासिफिकेशन चांगलं लिहितात, मेकॅनिझम चांगलं लिहू शकतात, युजेस पण तुम्ही लिहू शकणार आहे, कारण युजेस तुम्हाला माहित आहे. गॅस्ट्रिक अल्सर, ड्युओडेनल अल्सर, ब्लिडिंग अल्सर, स्ट्रेस इंड्यूस अल्सर, डिस्पेप्सिया, खूप सारे युजेस तुम्हाला माहिती आहे. प्रॉब्लेम फक्त ऍडव्हर्स इफेक्टशी येतो, याचा पण आणि प्रोटॉन पंप इनिबिटरशी रिलेटेड पण. तर हे ऍडव्हर्स इफेक्ट यातले सिमिटिडिनचे एक लक्षात ठेवा. त्यानंतर नॉन स्पेसिफिक ऍडव्हर्स इफेक्ट जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि CNS ऍडव्हर्स इफेक्ट कधी होतात ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर आणि IV बोलस दिल्यानंतर सिमिटिडिनमुळे हिस्टामाइन रिलीज झाल्यामुळं ब्रॅडिकार्डिया, अरेथमिया आणि कार्डियक अरेस्ट होऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं आहे. तर नॉन स्पेसिफिक ऍडव्हर्स इफेक्ट असल्यामुळं ते लक्षात ठेवायला थोडे डिफिकल्ट जातात. सिमिटिडिनचे त्या मानाने लगेच लक्षात राहतील, बाकीचे नॉन स्पेसिफिक थोडे डिफिकल्ट जाऊ शकतात. तर ते तुम्हाला थोडं त्याला वेळ द्यायचा आहे ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात ठेवायला. ड्रग इंटरॅक्शन, आता यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे पण एक्झाम मध्ये तुम्हाला विचारणार नाही. Antacid reduces the absorption of all H2 blockers, hence gap of at least 2 hours should be kept in between administration of these drugs. अँटीऍसिड आणि H2 ब्लॉकर्स एकत्र कधी द्यायचे नाही, 2 तासाचं तरी अंतर पाहिजे, कारण अँटीऍसिड रिड्युसेस ऍब्सॉर्प्शन ऑफ ऑल H2 ब्लॉकर्स. ओके, हे एक इंटरॅक्शन आहे. आता सिमिटिडिन, रॅनिटिडिन, फॅमोटिडिन हे ड्रग कीटोकोनाझोलचं ऍब्सॉर्प्शन कमी करतात, कारण हे ड्रग ऍसिड सिक्रेशन कमी करतात. आणि कीटोकोनाझोलच्या ऍब्सॉर्प्शन साठी ऍसिडिक मीडियम फार महत्वाचं आहे, ऍसिड महत्वाचं आहे. कीटोकोनाझोल ऍसिडिक ड्रग असल्यामुळं तो स्टमक मधून ऍब्सॉर्ब होतो पॅसिव्ह डिफ्युजननी. पण हे ड्रग सिमिटिडिन, रॅनिटिडिन, फॅमोटिडिन किंवा H2 अँटागोनिस्ट कीटोकोनाझोलचं ऍब्सॉर्प्शन कमी करतात. सिमिटिडिन हा एन्झाईम इन्हिबिटर पण आहे, त्यामुळं सिमिटिडिन बरोबर, म्हणजे सिमिटिडिन जर आपण बाकी ड्रग बरोबर दिला आणि सिमिटिडिनने जो एन्झाईम इन्हिबिट झालेला आहे लिव्हर मधला, म्हणजे सिमिटिडिन इज ए इन्हिबिटर ऑफ CYP P450 एन्झाईम सिस्टीम.
तर सिमिटिडिन बरोबर जर आपण ड्रग अजून देत असू, समजा वाय ड्रग आपण देत असू आणि सिमिटिडिन आणि वाय ड्रग एकत्र दिल्यानंतर सिमिटिडिन नी मायक्रोझोमल एन्झाईम इनहिबिट केला आणि तो एन्झाईम वायच्या मेटाबॉलिझम साठी लागत असेल आणि त्या एन्झाईम मुळे वायचं मेटाबॉलिझम होऊन तो इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असेल, ओके, तर सिमिटिडिन मुळे तो एन्झाईम इनहिबिट होतो. सिमिटिडिन जाऊन त्या एन्झाईमला ब्लॉक करतो, त्यामुळे वायचं मेटाबॉलिझम ऍक्टिव्ह टू इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये होणार नाही. वायची ऍक्टिव्ह फॉर्म जास्त वेळ बॉडीत राहील, त्यामुळे वायचे साइड इफेक्ट होऊ शकतात. So cimetidine inhibits metabolism of many drugs. Cimetidine inhibits metabolism of theophylline, phenytoin, carbamazepine, metronidazole, warfarin. ह्या ड्रगचं ते मेटाबॉलिझम इनहिबिट करतं आणि त्यामुळे त्यांची लेवल वाढेल, त्यांच्यामुळे त्यांची टॉक्झिसिटी वाढू शकते. तर सिमिटिडिन इज अन एक्झाम्पल ऑफ एन्झाईम इनहिबिटर, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सिमिटिडिनचा अजून एक ड्रॉबॅक लक्षात आला तुम्हाला, एन्झाईम इनहिबिटर येतो. म्हणजे ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस सिमिटिडिन बरोबर जास्त आहेत. रॅनिटिडिन हा एन्झाईम इनहिबिटर नाही, फॅमोटिडिन एन्झाईम इनहिबिटर नाही, त्यामुळे त्यांच्या बरोबर ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस कमी असतील. दुसऱ्या ड्रगचं मेटाबॉलिझम ते इनहिबिट करणार नाही. लक्षात आलं तुमच्या? Yes. लास्ट पार्ट आपण ऍडव्हान्टेजेस ऑफ H2 ब्लॉकर्स ओव्हर अदर H2 ब्लॉकर्स ओव्हर सिमिटिडिन. काय काय ऍडव्हान्टेज असतील हे 2 मार्कला क्वेश्चन तुम्हाला आला. ऍडव्हान्टेजेस ऑफ अदर H2 ब्लॉकर ओव्हर सिमिटिडिन किंवा व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ रॅनिटिडिन ओव्हर सिमिटिडिन, हे 2 मार्कला विचारू शकतात. तर हे आपण डिस्कस करूया, नंतर थांबूया. तर अदर H2 ब्लॉकर्स आर मोर पोटेंट दॅन सिमिटिडिन. याचा अर्थ काय होतो? मी म्हणलं की रॅनिटिडिन इज मोर पोटेंट दॅन सिमिटिडिन, याच्यातून काय समजतं तुम्हाला? रॅनिटिडिनचे साईड इफेक्ट कमी आहे. नाही, Cimetidine. सेफ्टी म्हणलो असतो आपण. More safety- potent. Its Strong action action. is strong. नाही, ऍक्शन जर स्ट्रॉंग असेल तर त्याला इफिकेसी म्हणलो असतो. ड्रग कमी dose Effective. मध्ये जास्त येस 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 येस, व्हेरी गुड. आता जे सांगितलं ते करेक्ट आहे. potent. रॅनिटिडिन इज मोर पोटेंट दॅन सिमिटिडिन किंवा अदर H2 ब्लॉकर्स आर मोर पोटेंट दॅन सिमिटिडिन. त्याचा अर्थ आहे की सेम इफेक्ट दाखवायला अदर ड्रग्सचा डोस कमी लागतो, कमी डोस मध्येच ते इफेक्ट दाखवतात. पोटेन्सी determine the dose. If drug is more potent means that drug is effective at low dose. So other H2 blockers are more potent than cimetidine. लक्षात आलं? Okay. Longer duration of action with greater 24-hour acid suppression seen with other H2 blockers. बरोबर आहे? सिमिटिडिन पेक्षा बाकी H2 ब्लॉकरची ड्युरेशन ऑफ ऍक्शन काय आहे? जास्त आहे. मग 24 आवर ऍसिड सप्रेशनचा विचार केला तर बाकी H2 ब्लॉकर्स चांगल्या प्रकारे ऍसिड सिक्रेशन सप्रेस करतात. नो अँटी एंड्रोजेनिक ऍक्शन, नो इफेक्ट ऑन इस्ट्रॅडिओल मेटाबॉलिझम. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, अदर H2 ब्लॉकर्स डू नॉट रिस्पॉन्सिबल फॉर विच ऍडवर्स इफेक्ट? गॅलेक्टेरिया. Yes, very good. Galactoria, Impotence and gynecomastia. impotence, gynecomastia and galactoria. Impotence and gynecomastia in male and galactoria in female. These adverse effects are not seen with other H2 blockers. Okay. तर ह्या 3 ऍक्शन्स नाही त्यांना. नो अँटी एंड्रोजेनिक, नो इफेक्ट ऑन इस्ट्रॅडिओल मेटाबॉलिझम and not increases prolactin release. So no endocrine adverse effect like impotence, gynecomastia and galactoria. Okay. Negligible drug interaction. आपण पाहिलं सिमिटिडिन इज अन एक्झाम्पल ऑफ एन्झाईम इनहिबिटर. त्यामुळे सिमिटिडिन दुसऱ्या ड्रगचं मेटाबॉलिझम काय करतो? इनहिबिट करतो. दुसऱ्या ड्रगची ऍक्शन काय होते? त्यांनी वाढते, टॉक्झिसिटी होऊ शकते. म्हणजे ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस सिमिटिडिन बरोबर जास्त आहे बाकी H2 अँटागोनिस्ट पेक्षा.
बरोबर आहे. मग हा बाकी एस2 अँटागोनिस्टचा हा ऍडव्हान्टेज आहे, निग्लिजिबल ड्रग इंटरॅक्शन. CNS साईड इफेक्ट पण यांचे कमी असतात बाकी एस2 अँटागोनिस्टचे. ओके. ओव्हरऑल इन्सिडन्स ऑफ साईड इफेक्ट पण कमी आहेत बाकी एस2 अँटागोनिस्टचे. ओके. म्हणजे हेडेक, डिझिनेस किंवा कॉन्स्टिपेशन, डायरिया, ओके, त्यांचे चान्सेस कमी आहे. तर अदर एस2 अँटागोनिस्टचे ऍडव्हान्टेज लक्षात आले तुम्हाला? म्हणजे मोर पोटेंट आहेत, इफेक्टिव्ह ॲट लो डोस, मोर सपरेशन ऑफ 24 hour ऍसिड सिक्रेशन, लॉंगर ड्युरेशन ऑफ ऍक्शन आहे, एंडोक्राईन साईड इफेक्ट कमी आहेत किंवा नाही म्हणू शकतो आपण, नो एंडोक्राईन ऍडव्हर्स इफेक्ट लाईक गायनेकोमेस्टिया, गॅलेक्टोरिया आणि इम्पोर्टन्स. ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस कमी आहे, निग्लिजिबल ड्रग इंटरॅक्शन, लेस CNS ॲज वेल एज ओव्हरऑल साईड इफेक्ट पण कमी आहे. तर 2 मार्कला तुम्हाला लिहिता येईल. येस. ओके. तर ठीक आहे, रिमेनिंग पार्ट आपण उद्या बघूया. आता आपल्याला प्रोटॉन पंप इनिबिटर मेन बघायचा आहे. प्रोटॉन पंप इनिबिटर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू याच्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे, कारण कॉमनली यूज होतो. तर लॉंग क्वेश्चन आला तर मला असं वाटतं प्रोटॉन पंप इनिबिटरच लॉंग क्वेश्चनचा पार्ट राहील. आणि 2 मार्कचे काही क्वेश्चन्स त्याचे आहेत. ओके. Why proton pump inhibitors we should use half to 1 hour before meal, हा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात 2 मार्कला. ओके. तर आपण बाकीचा पाठ उद्या बघूया. समजलाय? येस. हो सर. ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू. थँक्यू सर. गुड नाईट. You saw. गुड नाईट.